त्यावेळी माझ्या गावची परिस्थिती एखाद्या सिनेमात शोभावी, त्याच्यावर अनेक कादंबऱ्या याव्यात. दीदी माझ्या कार्यक्रमात फोन करून विचारणा करायच्या. उषाताईंचे फोन यायचे. हृदयनाथ मंगेशकर साहेब तर माझे दैवतच आहे. गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि गणेश नाईक साहेब मला चांगले मानायचे. गणेश नाईक साहेबांच्या ग्लास हाऊसमध्ये आम्ही बसलो होतो, मला आठवतो. मी होतो, माझ्याबरोबर 1-2 पनवेलचे पत्रकार होते. दादांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हटलं भेटायचं म्हणून आम्ही गेलो होतो. तर दादाने मला हाताला धरून बसवलं, कांती बघ 2025 पर्यंत मी नियोजन केलंय पनवेलची नवी मुंबई महापालिका कशी असेल. प्रचंड राजकीय विरोध झाला, मग नगरपालिका लावली. कोर्टाचे आदेश होते, पण कोर्टाचे आदेश हे महापालिका नव्हते, नगरपालिकांना नव्हते आणि मुख्य रस्त्यांसाठी ते आदेश होते. तुम्ही आजही बघू शकताय. मित्र हो, नमस्कार. मी अजय भोईर माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. मित्रांनो, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य नवनिर्माण करतं असं म्हणतात आणि हेच संघर्षातून ज्यानं रस्ता शोधला आणि कित्येक माणसांच्या जगण्याचा आधार झाला, ज्यानं कित्येक कलाकारांना त्यांनी त्यांचं आयुष्यातील रंग फुलावे म्हणून प्रोत्साहन देत राहिले, कित्येक गरिबांना मदत केली असेल, कित्येक लोकांच्या हक्कासाठी लढले असतील, असे संघर्ष योद्धा आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार कांतीलाल सर कडू. नमस्कार सर. म्हणजे एका बाजूला आत्ताची जी परिस्थिती आपण सगळी पाहिली, की त्यानंतर तुमच्याकडे पाहिल्यावरती असं वाटतं की ह्या माणसानं संघर्ष केलेला आहे. तर नेमका तुमचं बालपण कसं झालं? माझा जन्म झाला त्यावेळी 2 गोष्टी घडल्या. एक तर महाराष्ट्रात दुष्काळ होता 1972चा आणि 72-73च्या दरम्यान माझा जन्म झाला श्रावण महिन्यात. माझ्या अगोदर 2 बहिणी, मोठ्या 2 बहिणी, आणि त्याच वेळी साधारणतः एक 10 वर्ष आधी म्हणजे 65-65च्या दरम्यान नावाखाडी म्हणून जे माझं गाव आहे ती पूर्ण शेती होती. आता जे अटल सेतू आणि तो परिसर आहे ती पूर्ण शेती होती, नवाबांची शेती, आणि ते आमच्या ग्रामस्थ कुल होते. तो शेतबंधारा तुटल्यानंतर अरबी समुद्राचं पाणी, जे सरखेल कान्होजी आंग्रेंचा आरमार होता महाराजांच्या काळात, तो समुद्राचं पाणी पूर्णपणे त्या शेतीत घुसलं आणि पूर्ण जमीन, साधारणतः 1250 एकर शेत जमीन, पिकती जमीन, ती समुद्राने गिलंकृत केली. आणि त्यानंतर एक 10-12 वर्षात माझा जन्म झाला. माझा जन्म झाल्यानंतर घरी आनंद झाला. परिस्थिती अशी होती की त्यावेळी माझ्या गावची परिस्थिती एखाद्या सिनेमात शोभावी, त्याच्यावर अनेक कादंबऱ्या याव्यात अशी घडली. कारण समुद्राचं पाणी घरात यायचं, भरतीचं पाणी घरी यायचं, घरात, प्रत्येकाच्या घरात. म्हणजे भरती आली की पाणी येणार. भरतीबरोबर मासेही यायचे. अरे बापरे. खेकडे यायचे, कोलंबी यायची, आणखी बोई मासा यायचा घरात, आणि ते घरात प्रत्येकाच्या. म्हणजे जे आमच्या नावेखाडीमध्ये नावा ओंजिसच्या अलीकडे जे गाव आहे, म्हणजे पलीकडे एलिफंटा तुमचं केव झालंय पर्यटन स्थळ, त्याच्यामध्ये समुद्र, पलीकडे JNPT, मग नावाखाडी, नावागाव, आणि नावागावच्या अलीकडं नावेखाडी गाव. तिथं 3 पाडे. मधला पाडा जो माझं जन्मगाव आहे, समोर मोठा पाडा आणि उत्तर पाडा. आता गंमत अशी होती की 3 पाडे समुद्राने गिलंकृत केल्यामुळं पाणी समुद्राचं यायचं भरतीच्या वेळी आणि ओटीनं जायचं, मग मासे अडकायचे घरात. म्हणजे मासेमारी करायला लागत नव्हती, लोकांना इथे मासे मिळायचे. पण त्याच्या मागे कष्ट एवढे होते की प्रत्येकाच्या घराला एक पोटमाला असायचा. आता ती जुन्या पद्धतीची कौलारू घर. पोटमाला. आणि कौलारू घर त्यावेळी काही भिंती वगैरे नव्हत्या, बाल टाकून फल्या टाकलेल्या. लाकडी बाल टाकून त्याच्यावर फल्या, पोटमाला. आणि घरं म्हणजे काय, अगदी वाड्यांवर, वस्तीवर जी घरं असतात, वेटाच्या बांबूपासून बनवलेले, जे ते भिंती वगैरे असं त्यावेळी नव्हतं. कुणाची कौलारू घरं, कुणाची ती पेंडा नव्हता, पण नलीची कौलं वगैरे, म्हणजे अशी ओरिजिनल जे गावपण असायचं ना ते होतं. आणि समुद्राचं पाणी यायचं जायचं भरतीच्या वेळी. मग काय करायच्या, घरातल्या ज्या स्त्रिया ज्या होत्या त्या स्त्रिया चुलीची राखाडी काढून ठेवायच्या. पाणी गेलं
ती लाखाडी पूर्णपणे त्या टाकायची. जमिनीवर म्हणजे खालच्या फ्लोअरला आपण ज्याला आता हे म्हणतो तर ते राखाडी मारायचे. असं ते गावचं एक वेगळं वेगळं वैशिष्ट्य होतं. मातीचं फ्लोर. हा. मग माझा जन्म झाला तर माझ्या वडील जरा आम्ही खानदानी होतो. कडू हे घराणं खानदानी, सुशिक्षित घराणं आमचं. बाबांना आनंद झाला. मग मुलगा झाल्यानंतर 2 मुलींनंतर नाही मग खाडीत राहायचं नाही म्हणून तिकडनं अलीकडं असणारे गव्हाण कोपर जे गाव आहे कोपर, त्या कोपर गावामध्ये लक्ष्मण पाटील म्हणून एक सदन शेतकरी होते. ते मूळचे मोराव्याचे पण ते कोपरला राहायला आले. त्या लक्ष्मण पाटलांची 2 घरं होती. एका घरात ते राहायचे आणि एक घर जे होतं मोठं घर होतं असं 2 खोल्यांचं. आणि त्यावेळी 72-73ला आम्ही त्या घरात राहायला आलो. त्यावेळी आम्हाला 40 रुपये भाडं होतं दिवसाचं, महिन्याचं 40 रुपये भाडं. साधारण 72-73ला. म्हणजे माझा जन्म झाला आनंद म्हणून बाबांनी म्हटलं चिखलात राहायचं नाही, खाडीत राहायचं नाही. आता मुलगा झालाय ना की यस आता आपण मग आम्ही तिकडे शिफ्ट झालो. मग माझी बरीचशी वर्ष तिकडे गेली. पहिलीपर्यंत अगदी मी गव्हाण कोपर गावात होतो आणि तिकडं आमचं वडिलांचं चांगलं चाललं होतं कारण वडील माझे चांगले मचवे रेतीचे जे मचवे असायचे ते बांधायचे मुंब्रा रेती बंदरला आणि त्याच्यामुळं मुबलक पैसा असायचा त्या काळात रेतीचा. आणि त्यावेळी गावाकडं बैलगाडी म्हणजे खूप मोठी गाडी होती. बैलगाडी म्हणजे आपण बघायचो गावाकडे बैलगाडीच असायची. पण 72-73ला माझ्या वडिलांना मुंब्रा रेती बंदरचे अनेक जे शेट आहेत म्हणजे आत्माराम पाटील असतील, हिरा शिवराम पाटील असेल, हिरा पाटील असतील, जनार्दन गौरी असतील, त्याच्यानंतर दशरथ पाटील असतील, विलास पाटील असतील, ही लोक तिकडनं गाड्या घेऊन यायचे. ती अँबॅसिडर किंवा ती फॅट कार. लोकांना एक कुतूहल असायचं की अरे या माणसाकडे एवढ्या गाड्या येतात न्यायला. आम्हाला एक वेगळं होतं. आणि त्यावेळी बाबांना माझ्या त्या अख्खं गाव शेट्या, आता शेट म्हणतात, पूर्वी गावाकडे शेट्या म्हणायचं. मग तो असा माझं बालपण तिकडे गेलं. मग पहिलीला मी त्या कोपर गावात होतो. पहिलीचं शिक्षण माझं कोपर गावात झालं. नंतर आम्ही मग गावाकडे सरकायचं म्हणून परत बाजूच्या गावात शिवाजीनगर जिथं आमची आत्या राहायची आणि काका राहायचे. काका नंतर आले पण आत्या तिथं होती. मग ते म्हणाले आता इकडं आता आमच्या बाजूला या. मग आम्ही आत्यांच्या बाजूला एक घर घेतलं भाड्यानं. तुलशीराम काशीनाथ ठाकूर त्यांचं घर होतं शिवाजीनगरला. मग तिथं आम्ही काही 1-2 वर्ष तिकडे राहिलो. आणि नंतर मग समुद्राची मार्गे तो रस्ता झाला. बऱ्यापैकी तिकडं सुविधा व्हायला म्हणजे फार नव्हतं पण गावातलं पाणी जे याचं घरी ते बंद झालं. मग तिकडं वडिलांनी माझ्या ते सागांच्या लाकडाचं घर बांधलं होतं. पूर्ण फळ्यांचं, सागाच्या फळ्यांचं घर. पूर्ण घर आमचं जे भिंती होत्या त्या सागाच्या फळ्याच्या होत्या आणि भिंतीच लाकडाच्या फळ्यांच्या भिंती. आणि वडील मिस्त्री असल्यामुळे ते सुंदर असं त्यावेळचं हे घर होतं. मग साधारणतः मी 2रीला शिवाजीनगर, परत 3री पासून मग मी नावाखाडी शाळेत गेलो. मग तिकडनं माझं ते शिक्षण झालं 7वी पर्यंत. 7वी नंतर मग मी परत पुन्हा कोपरला यावं लागलं हायस्कूलमध्ये. हायस्कूलमध्ये कोपरला यावं लागलं. मग 8वी ते 10वी. खरं तर मला 5वी 4थी नंतर 5वीत मला हायस्कूलला टाकायचं ठरवलं होतं. पण माझ्या आधीच्या लोकांना त्या कमिटीने दाखले दिले. मी शिकेन पुढे जाईल म्हणून पहिला विरोध तिथं झाला की नाही दाखला दिला तर ते मग सगळीच मुलं जातील. शाळेत शिकताना सुरुवातीलाच ती 5वीला असल्यापासून मी 5वीला असल्यापासून जो विरोध व्हायला लागलाय तो अजून आहे. म्हणजे माझ्या आधीच्या वर्गाला जी कोण मुलं 1-2 गावाकडे फार लोक जात नव्हती ना हायस्कूलमध्ये. बरोबर. एखादा श्रीमंताचा कोणाचा असेल ज्याची कॅपॅसिटी आहे तर त्यांना 1-2 दाखले द्यायचे. पण मी ज्यावेळी जायचं होतं 5वीला त्या वर्षी मला दिला नाही. ते म्हणे नाही ना मग सगळेच जातील ते दाखला देता येत नाही म्हणून स्कूल कमिटीने पहिला विरोध केला आणि मला शिकू दिलं नाही म्हणजे हायस्कूलमध्ये जाऊ दिलं नाही. 7वी नंतर 8वीला मी हायस्कूलला गेलोच. मग नंतर दाखले त्यांचे चालूच झाले माझ्या नंतर परत. मी 6वीला गेल्यावर पण त्यांनी लोकांना दिलं पण मग मी गेलो नाही. मग 8वीला जिल्हा परिषदेची शाळा होती पण माझा पहिला क्रमांक असायचा. तुम्हाला गंमत सांगतो की शाळेतली एक गंमत आहे की आमच्याकडं रणा कांबळे गुरुजी होते. रघुनाथ हरी कांबळे. ते 7वीला इंग्रजी शिकवायचे.
आणि 5वीला मते म्हणून होते, जे इथले चौकचे होते. त्याच्यानंतर चांगले शिक्षक होते. म्हणजे इतकी मजा यायची ना, की दशरथ कोळी म्हणून गुरुजी होते. दशरथ कोळी गव्हाणचे, किंवा गजानन मोकळ म्हणून मुख्याध्यापक होते चिरनेरचे. आणि एक मजा काय असायची, की शाळेत गेल्यानंतर समुद्राचं पाणी आलं, की त्या ओट्यावरून सर ते असे खेकडे पकडायला जाळे टाकायचे, ते ज्याला पग म्हणतो आम्ही. पगोली. पगोली म्हणजे राऊंडचे पग. हा हा हा. तिथनं टाकायचे की 2-3 खेकडे आरामात मिळायचे त्याला. खारा. शिक्षकांना दुपारी. हा, किंवा अगदी गळ टाकला की चिवणी वगैरे, चिवणा मासा मिळायचा. शिक्षक अगदी आरामात आमच्याकडे असायचे. आणि तो एक वेगळा सोहळा असायचा, की त्यांच्याबरोबर बघायचं मासे पकडतात म्हणून. आणि ते असं सगळं असायचं. मग हे करत असताना कमळे गुरुजी आम्हाला ना दर शनिवारी, आम्ही एक 7वीला साधारणतः 9-10 मुलं असायचो. मग 25-25 पैसे काढायचे आम्ही दर शनिवारी. आणि ते 1 to 100, 1 ते 100, आणि 100 ते 1, 1 2 3 4 अशी स्पर्धा असायची आमच्या, की कोण कमीत कमी वेळेत बोलेल 1 ते 100, आणि 100 टू उलट पुन्हा 100, 99, 98, 97 वगैरे. तर अशी दर शनिवारी आमची स्पर्धा असायची. आणि ते जे काही 9 विद्यार्थ्यांचे 25-25 पैसे, आणि जे पैसे जमायचे 2-2.25 रुपये काय असतील ते त्याला बक्षीस द्यायचे. वर्षभरातलं एकही बक्षीस मी जाऊ दिलं नाही. म्हणजे अशा गमती जमती खूप आहेत. एकदा आम्ही आमच्याकडे सुलं पाटील गुरुजी होते ओढांगीचे, सुभाष लक्ष्मण पाटील म्हणून. मग ते म्हणाले, अरे नाटक करायचं वगैरे. ते 26 जानेवारीला नाटक असायचं. मग त्या नाटकाचं नाव होतं गजा नाटक करतो, आणि माझा रोल राजाचं होतं. आता गजा नाटक करतो, आणि गजानन मुख्याध्यापकाचं नाव होतं. आता आम्ही तालीम वगैरे सगळी केली होती. मग शेवटच्या क्षणी गुरुजींच्या लक्षात आलं, की अरे आपण त्या मुख्याध्यापकांचंच नाव गजानन आहे. मग त्यांनी नाटकाचं नाव बदललं, राजा नाटक करतो. अच्छा. आणि मग ते आम्ही, म्हणजे 5वी-6वीला असल्यापासून मी या रंगमंचावर वावरतोय. भाषांतर करायचं म्हटलं ना, की 5वी-6वीला ते 15 ऑगस्ट, 26 जानेवारी गुरुजींनी काय लिहून दिलं, की तुम्ही लिहून देऊ नका, मी बोलेन. म्हणजे सर, वक्तृत्व तुमचं आजही, म्हणजे बऱ्याच सभा असतील किंवा अनेक कवितेचे कार्यक्रम आहेत, या पुढे आपण बोलणार आहोत त्याबद्दल. पण वक्तृत्व हे तुम्हाला कसं, म्हणजे कुठून आलं? हे डीएनए आहे. माझे वडील उत्तम वक्ते होते, म्हणजे खूप चांगले बोलायचे. माझे वडील हे तबला शिक्षक होते. बुचर आयलंडला 6 महिने त्यांनी तबला शिक्षक म्हणून नोकरी केली, आणि पळून आले. ते म्हणे मला नोकरी करायची नाही. आणि मग आमच्या घरी ते रेतीकाडाचे मचवे होते, किंवा एक बोट होती दत्तप्रसाद म्हणून काकांची. तिचं काम निघालं म्हणून ती काम मिस्त्री आले होते. त्यांच्याकडे बघून 15 दिवसात माझे बाबा मिस्त्री झाले. बाबा म्हणले, नाही आता मी हेच काम करणार आहे, मी काय तबला वगैरे शिकवायला जाणार नाही. ते चांगले भजन गायक होते, भजन गायचे, ते बुलबुल वाजवायचे, बासरी वाजवायचे, ते पकवाज वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे. म्हणजे सगळे वादनाचे बहुतांश प्रकार त्यांच्याकडे होते. सांस्कृतिक ते होते, आणि बोलण्यात, लिहिण्यात, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ताराबाई वर्तक नावाच्या नभोवाणी मंत्री होत्या. त्या सुद्धा माझ्या वडिलांचा सल्ला घ्यायच्या. किंवा जनार्दन गौरी आमदार, हे त्यावेळी वडिलांचा संपर्क दांडगा होता. वडिलांचं ते सगळं असं. मग त्यांच्याकडे बघता 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 आम्ही शिकलो. माझं दुर्दैव की मला फार वर्ष वडिलांचा सहवास नाही लाभला. म्हणजे माझ्या 17व्या वर्षी मला डॉक्टर व्हायचं होतं. अच्छा. हा, मी 11वी सायन्सला असताना वडिलांचा घातपात झाला, आणि मला डॉक्टर होण्याचं माझं स्वप्न विरलं. आणि आता मी समाजाची डॉक्टरकी करतोय. नाही, ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. तर म्हणजे तसं पाहिलं तर मूलपिंड तुमचा समाजकारणाचा आहे. जरी आता सक्रिय राजकारणात जरी असलं तरी सर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना समाजकारण, म्हणजे तुमच्याकडे पाहताना एक गोष्ट कायम जाणवते, की राजकारण करत असताना समाजकारण तुमचं जास्त दिसून येतं. हे असं का? काय झालं होतं, कारण सध्याच्या घडीला सर हे दिसत नाही. नावा ग्रामपंचायतीला चांगलं उत्पन्न होतं. माझं गाव ज्या ग्रामपंचायतीमध्ये येतं. तर आता हे तुम्ही शहरात जे दिवे बघताय ना, हे दिवे माझ्याकडे त्यावेळी 93-94ला ग्रामपंचायतीने लावले होते. अरे बाप. आता हे मोठे दिवे जे ज्याला मर्क्युलिस वगैरे लॅम्प पण म्हणतो, हे त्यावेळी आमच्याकडे रोड लॅम्प. हा, त्यावेळी रोड लॅम्प गावात संपूर्ण. चंद्रकांत भोईर सरपंच होते, आणि त्यांच्या कालावधीत तो विकास सुरुवात झाला होता.
म्हणजे गावात आमचं चिखलाचं मगाशी तुम्हाला वर्णन केलं, तर ही गोष्ट सांगणं गरजेची आहे की रायगड जिल्ह्यातली पहिलं गाव माझं असेल, ग्रामपंचायत माझी असेल, की जिची स्वतंत्र दिवाबत्ती, म्हणजे जी शहरात सारखी दिवाबत्ती, मरकुलीस मोठे खांब, पांढरा दिवा आणि गावात पूर्णपणे लादी, ही माझ्या गावात 93 ला आली. आणि ते करत असताना काय झालं होतं की 6-8 महिन्यानंतर ते बंद पडलं. मग अंधार जाणवायला लागला. मग आता कसं होतं, एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल तर तिची अंगवळणी पडते, तिचं काय वाटत नाही. पण एखादी गोष्ट सुरू झाली आणि ती काही कालांतराने बंद पडली, तर त्याची आपल्याला तत्काळ जाणीव होते. मला ती एक बोच माझ्या मनाला लागून राहिली, की अरे, बऱ्याच वेळेला त्यावेळी काही फोन वगैरे गावात नव्हते. मग आपण ग्रामसेवकाला सांगायचं, याला सांगायचं, निरोप द्यायचा, नाही ते करतायत, ते मुंबईहून येणार आहेत वगैरे वगैरे. तर पनवेलला एक श्रीविद्या नावाचं साप्ताहिक होतं केलकरांचं. केलकर. केलकर होते. आता 2 वर्षापूर्वी वारले, कोणाला माहित नाही अजून पनवेलकरांना फार. पण फार खूप चांगले माणसं होते ते. या आदर्श हॉटेलच्या पाठीमागे त्यांचं ते प्रिंटिंग प्रेस होतं. श्रीविद्या नावाचा साप्ताहिक होतं. तर त्यांना एक मी पत्र लिहिलं, की नावेखाडी गाव अंधारात म्हणून. आणि वस्तुस्थिती मांडली. ती त्यांनी ते वाचकांच्या पत्रामध्ये घेतलं ते पत्र. हां. मग त्यावेळी अशी काही दैनिक युट्यूबचा जमाना नव्हता. साप्ताहिक लोक वाचायची. तर ते बऱ्याचशा लोकांनी वाचल्यानंतर कळलं आमच्या इकडच्या पुढाऱ्यांना सगळ्या, अरे कांतीलाल कुडूंनी लिहिलंय. मला त्यांनी विचारलंही त्याचं, अरे तू छान लिहिलंस वगैरे वगैरे. त्याच्यानंतर 2 वर्षात काय झालं, की समोरचं एक मोठापाडा गाव आहे. तिथं एक बंधारा होता. तो बंधारा तुटला. त्याला आपण खांड पडली म्हणतो. खांड पडली. हां. तर त्यावेळी मग मी काही लोकांना सांगितलं आणि ते सिडकोकडनं करून घेतलं. त्या कामाची बातमी म्हणजे जे मी सगळ्यांना जागे केले, सिडको अधिकाऱ्यांना जागे केले, पुढाऱ्यांना जागे केले. त्यांना घेऊन गेलो आणि सिडकोबरोबर बैठक घेतली आणि तो सिडकोनी बंधारा घातला. साधारणतः ही गोष्ट 93 ची असेल. 93 ची. अच्छा. ती लोकसत्तानी बातमी छापली. म्हणजे तेव्हा सुद्धा तुम्ही सक्रिय होता? हा, आता 93 पासून सक्रियच झालो ना. म्हणजे ग्रामपंचायतीपासूनच सुरुवात केली तुम्ही? गावापासून सुरुवात केली. गावापासून. तेव्हा मग लोकसत्तामध्ये बातमी आली, आपल्याला कुतूहल असतं, कारण आम्ही लोकसत्ता, सकाळ आणि महाराष्ट्र हे आमचे 3 वर्तमानपत्र आमच्या घरी असायचे. वर्तमानपत्र वाचण्याचा सुद्धा एक इम्पॅक्ट होतो आपल्या जीवनावर. नक्कीच. तर त्याचाही म्हणजे माझ्या याच्यावर मी पत्रकार वगैरे नंतर झालो, पण वाचनाची आवड ही मला वर्तमानपत्रातून लागली, की घरी ग्रामीण भागात एवढे काही वर्तमानपत्र येत नव्हती. पण आमचं घर एक सुशिक्षित असल्यामुळं आणि पुस्तक म्हणजे कोणी तरी पनवेलला आलं की ते दैनिक घेऊनच जाणार. तर ते त्याचाही परिणाम आमच्यावर चांगला सकारात्मक परिणाम झाला. आणि हे करत असताना मग पुढे ते आता तिथनं सुरुवात झाली, की अरे हे केलं पाहिजे, हे चांगलं आहे. मग ती कामं करत करत गेलो. मध्ये मी शाळेमध्ये मी शिकलो ग्रामीण भागातल्या नावेखाडी. त्या संस्थेचा मी चेअरमन पण झालो होतो. सभापती, शिक्षण सभापती. मग त्यांनी तिथं पण मला काही काम करता आलं शिक्षकांसोबत. मग त्याच्या खूप हे झालं म्हणजे ह्याची सुरुवात गावापासूनच झाली? गावापासून झाली. पुढे कॉलेजमध्ये मी कॉलेज चांगलं गाजवलं. मी फुंडा कॉलेजला 11वी ला होतो, ज्यावेळी माझे वडील गेले. फुंडे कॉलेजला होतो, तुकाराम हरी वाजेकर फुंडे कॉलेजला होतो मी. 11वी सायन्स. नंतर मी कॉलेज सोडलं कारण परिस्थिती भयानक होती. म्हणजे माझ्या वडिलांचा घातपात झालं. सर, वडिलांच्या बाबतीत तुम्ही म्हणताना मागच्या एका कार्यक्रमात म्हणाला होता, तर फार अभिमान आहे तुम्हाला त्या गोष्टीचा. ऑब्व्हियसली. तर अशा काही गोष्टी असतील तर वडिलांचा अभिमान तुम्हाला आज आणि तुम्ही कार्यक्रमात त्या दिवशी सांगितलं, तर ती 1-2 गोष्ट मला. माझे वडील फार हुशार होते. तुम्हाला मी सांगितलं ना आता, की सल्ले घ्यायचे आमदार वगैरे. त्यांचं लिखाण छान होतं, नागमोडी अक्षर. आणि ते त्यावेळी ती एक त्याला काय म्हणूया आपण, मोडी लिपी सुद्धा त्यांना यायची. ते सही सुद्धा मोडी लिपीत करायचे. आणि अक्षर मराठी, शुद्ध मराठी. म्हणजे ग्रामीण भागात राहणारा माणूस, आपली ग्रामीण बोलीभाषा असते, पण तरीही ते शुद्ध बोलायचे. म्हणजे ह्या पत्रकारीचं बीज वडिलांकडे. आणि वडील अभिमान वाटावा असं होतं नाही. सुतार काम करणारे अनेक लोक आहेत, पण मिस्त्री काम करणारा म्हणजे विश्वकर्मा आणि राजेशाही विश्वकर्मा मी माझ्या गेल्या 50-52 वर्षात पाहिलेला नाही. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की वडील ज्यावेळी मुंब्रामध्ये काम करायचे रेती बंदरला, तर वडिलांकडे 3-4 माणसं असायची असिस्टंट. मग जनार्दन भोईर म्हणून एक त्यांचा असिस्टंट होता, जो मिस्त्री काम त्याने ज्याला शिकवलं होतं. एक
पांडुरंग भुईर म्हणून होता आणि जेवण करण्यासाठी मोतीराम भुईर म्हणून होता. भुईर किंवा पाटील असेल बहुतेक. म्हणजे आगरी लोक. हा, मोतीराम काका अजूनही आहेत गव्हाण कोपरचे. जनार्दन काका आणि पांडू काका वारले, बरीच वर्ष झाली. पण ते पण आल्यानंतर आम्हाला काही गमती जमती बाबांच्या सांगायच्या की मुंब्र्यामध्ये सुद्धा कसा, म्हणजे बाबांना मुंब्र्याची जी देवी आहे मुंब्रा देवी, ती प्रत्यक्ष अशी दिसायची पांढऱ्या साडीत येताना, कारण ते आध्यात्मिक पण होते. आणि ती एक त्यांच्याकडं कला होती. त्यांना सुद्धा असे खूप हे होते, म्हणजे हा माणूस चॅलेंज स्वीकारणं हा त्यांचा स्थायीभाव होता. कारण एकटा इतका मोठा 40-50 फुटीचा मचवा, आता ज्याला आपण एखादी फली, ज्याला वाघ द्यायचा असेल असा हा प्राऊड, तर ते खाली जाल पेटवायचे आणि दोन्ही फलींना असं दोन्ही बाजूला बांधून जिथं जाल द्यायचा, जिथं त्यांना बेंड द्यायचे तिथं जाल देऊन ते पूर्णपणे असे वाकून घ्यायचे. ती एक वेगळी स्किल होती. आता त्याला तुम्हाला इंजिनियर किंवा टेक्निशियन लागतात, पण ते त्यावेळी ते करायचे आणि ते मचवा वगैरे बांधायचे. पण खूप हुशार माणूस, प्रल्हाद शिंदेसारखा माणूस त्यांच्याकडे यायचे, त्यांचे जोडीदार. मग प्रल्हाद शिंदे गाणार, एवढा महाराष्ट्राचा आवाज, आणि हे टेबल वाजवणार, तबला फुटून, अशीही त्यांची अनेकांची त्यांना गाणी खूप आवडायची. संगीत हा त्यांचा एक वेगळा आत्माच होता. म्हणजे जो वारसा तुम्हाला आलाय. आणि सर, मला ते सांगायला आवडेल आणि मला ऐकायचं आहे की लता दीदींसोबत तुमच्या, म्हणजे ते घराण्याचं तुमचं जे संबंध आहे त्या संदर्भात सांगा. कारण मी नेहमी मंचावरती तुमच्या बऱ्याच कार्यक्रमात ते असतात, त्यांच्या बऱ्याच कार्यक्रमात तुमची जागा रिझर्व्ह असते. हो, ते ऋणानुबंध आहेत असं पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या मिसेस भारतीताईंनी मला सांगितलं. मी म्हटलं, अरे तुम्ही एवढं मोठं घराणं आज विश्वातलं, ज्यांचा आत्माच विश्वासाठी निर्माण झालाय, ते मंगेशकर घराणं, आणि मी कुठंतरी एका खेड्यातनं आलेलं, आडनावही माझं नीट नाहीये, तेही कडू. लोकांना अगदी बरं वाटतं की लोकांना असं वाटतं की याला कडू म्हटलं की हा चिडेल, पण त्यांना हे माहित नाही, कर्वे नावाचं अपभ्रंश हे कडू झाले. अच्छा. हा, म्हणजे मला असं वाटतं, मला माझ्या काकांनी सांगितलं होतं, मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की आपण कडू कसे, तर ते म्हणाले की कर्वे नावाचा अपभ्रंश कडू झाले. आणि मी आता जातीवादावर वगैरे जात नाही, पण मग आम्ही जर कर्वे असो तर महर्षी, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा आमचं काही ऋणानुबंध असते तर तो आनंदाचा क्षण किंवा एक अभिमानाचा क्षण आहे. कारण आमचं घराणं तसं खूप हुशार घराणं, सगळे कडू हुशार. फक्त आता ते कसं झालं की प्रत्येक घराण्यात महाभारत आहे, तसं माझ्या घरात ती महाभारत आहे. जसं 5 पांडवांना फोडण्याचा खूप प्रयत्न झाले, कर्ण बाजूला काढला, त्यांचे मामा बाजूला काढले, सहदेव आणि याचे की तो शाल्य मामा होता तो बाजूला काढला. तसं आमचेही नातेवाईक असे विखुरले गेले. हा, ते असतं ते प्रत्येक घराण्यात एक कौश मामा असतो, एक शकुनी मामा असतो, आणि ह्या कौरवांसारखे काकाही असतात, प्रत्येक घरात असतात. अगदी कोणी कितीही सांगितलं ना तरी ते होत नाही, असतातच असतात. कारण आपल्याला ती परंपरा चालत आली, तर त्याचं काय तसं तू मनावर घ्यायचं नाही. आपल्याला जे करायचंय ते आपण करायचं. म्हणालात लता दीदींचं, पंडित हृदयनाथ मंगेशकर सरांचा मी कार्यक्रम केल्यानंतर पहिल्या कार्यक्रमाला ते माझ्यावर भडकले होते, कारण राजकीय नेत्यांनी खूप उशीर केला होता आणि त्यांना त्यांच्या मनासारखं गाता आलं नाही. आणि त्यांना मग मी कुठल्याही ऋषींचं, कुठल्याही संतांचं, सज्जनांचा अपमान करायचं ही आपली प्रवृत्ती नाहीये. मग मी त्यांना सांगितलं आणि महिनाभरात मी दुसरा कार्यक्रम केला आणि तो सक्सेस करून दाखवला तिथंच मैदानावर. पूर्वी पहिल्या कार्यक्रमाला 10-11 रसिक होते, पनवेलकर होते, आजूबाजूचे लोक होते, आणि दुसऱ्या कार्यक्रमाला. आणि मग हृदयनाथ मंगेशकर सरांना एकाएकी म्हटलं, हा माणूस कोण आहे, आणि त्यांनी माझी तत्काळ दिदींबरोबर भेट घालून दिली. दिदींनी मला पहिला प्रश्न विचारला, तुम्ही आमदार आहात का? कारण माझी बॉडी लँग्वेज आजी आमदारांसारखी, मी आमदार नसलो तरी आमदारांसारखा वाटतो, आणि 4-4 वेळेला आमदार झालेले लेबर सारखे वाटतात. आता हे निसर्गानं दिलेलं मला वरदान आहे, माझी बॉडी लँग्वेज. कारण तुमच्याकडे सगळं असेल पण तुमच्याकडे जर देहबोली नसेल तर तुम्ही फार जीवनात सक्सेस झालात असं म्हणता येणार नाही. तर तो एक भाग आहे, राजकीय टीका टिप्पणीचा भाग नाही. पण दीदीने मला विचारलं होतं, तुम्ही आमदार आहात का? मी म्हटलं, दीदी मी आमदार नाहीये,
तुमचे आशीर्वाद असतील तर कदाचित भविष्यात मी आमदार होईल. आणि मग जे प्रेम जडलं गेलं, दीदींचे फोन यायचे, दीदी माझ्या कार्यक्रमात फोन करून विचारणा करायच्या, उषाताईंचे फोन यायचे, हृदयनाथ मंगेशकर साहेब तर माझे दैवतच आहे. ते तर 6-6 दिवसात फोन करतात. आता आजची तारीख 17 तारीख आहे. या 26 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. 28 तारखेला सप्टेंबरला दीदींचा वाढदिवस होता. मला पुण्यात बोलवलं होतं कार्यक्रमाला. आणि माझं रिझर्व्ह तुम्ही म्हटलं तसं आरक्षित खुर्ची, सन्मान. तुम्हाला त्याचा एक किस्सा सांगतो. कसा आहे तो, की आपल्या जवळच्या लोकांना आपण कधीच वाटत नसतो, जिथं पिकतं तिथं मोल नसतो, की आपण इतके मोठे आहोत. मला अक्कलकोटला कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं होतं. स्वामी समर्थांच्या अन्नछत्र राजे जन्मंजय राजे भोसले साहेब आहेत, त्यांच्या कार्यक्रमात. आणि मी जाऊन बसलो होतो मागे. आणि अनाउन्समेंट झाली की कांतीलाल कुडे यांनी स्टेजवर यावं म्हणून. माझा काही संबंध, मी आपला कार्यक्रम ऐकायला आलोय. तर स्वतः जन्मंजय राजेंनी एकाकडनं फेटा बांधून घेतला मला. फेटा बांधून घेतल्यानंतर जन्मंजय राजेंनी मला शाल दिली आणि स्वामी समर्थ महाराजांचा मला एक मोठी तसबीर दिली आणि बाकीचं सगळं होतं. माझा खूप मोठा सन्मान त्यांनी तिथं केला. मला इतकं वरून आलं की म्हटलं अरे काय आपलं हे असणार. आणि त्याच्यानंतर मग काय झालं की सगळे वादक आणि साहेब होते, पंडितजी ते नव्हते जेवायला बसले, पण सगळे होते. आणि असा एक हॉल होता, तिथं जेवायला बसले. मलाही त्यांनी जेवायला आणलं. मग आता मी जेवायला बसलो, पण मला पंडितजींनी त्यावेळी सांगितलं, कडू साहेबांना स्वतंत्र जेवणाची व्यवस्था करा. त्यांचा स्वतंत्र विचारसरणी आणि स्वतंत्र बाण्याचे आहेत. आणि मला मुद्दामून त्यांनी म्हणजे पंक्तीत बसण्याचं त्यांचं असं मत होतं की प्रत्येक माणसाला सन्मान दिला पाहिजे, त्यामागे त्यांची ती भावना होती. आणि त्यांनी मला त्यावेळी सांगितलं की तुम्ही स्वतंत्र बाण्याचे आहात, स्वतंत्र विचारांचे आहात. आणि ते मला इतकं सन्मान देतात की आता परवाच त्यांनी मला फोन करून सांगितलं की 26 तारखेला माझा वाढदिवस आहे, दीनानाथ नाट्यगृह पार्ल्याला तुम्ही सगळ्यांनी यायचंय. माझ्या दिदी असताना किंवा दिदींच्या नंतरही माझ्या आईला लुगडं, मिसेसला साडी, मुलांना खाऊ अजूनही ते येतो. म्हणजे आम्हाला ते तुम्हाला खरं सांगायचं ना की याच्यात अतिशयोक्ती नाही, पण नवरात्रीमध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जसं तिरुपतीहून साडी आणि ते सगळं येतं, तसं मंगेशकर घराण्यातून आम्हाला हे सगळं येतं. मी तुलना करत नाही, पण ते अभिमान असतो. वाटतं की अरे एवढ्या मोठ्या घराण्याहून आपल्याला आजी साड्या येतात, आजी खाऊ येतं, दर 6 महिन्यात काहीतरी भेटी येतात. मला दिदीनी हा योगायोगानं हा घड्याळ आज घातलाय तो दिदींनी दिलाय मला स्वतः. माझ्याकडे जे 3 घड्याळ येतात ना त्याच्यामध्ये हा दिदींनी दिलाय, दुसरा दिलाय तो पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी दिलाय, आणि तिसरा दिदींच्या सहीचा जो घड्याळ आहे ते घड्याळ मला भारतीताई हृदयनाथ मंगेशकरांनी दिले. हे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, सगळ्याचे खूप प्रेम करतात. म्हणजे एवढं प्रेम मला कुणी दिलेलं नाही. आई वडिलांनंतर मंगेशकर घराण्यानी याला अकारण कारुण्य म्हणतात. कोणत्याही कारणाशिवाय केलेलं प्रेम हे अकारण कारुण्य म्हणतात. ते फक्त भगवंत करतो, आणि भगवंतांनंतर जर कोणी केलं असेल तर ते मंगेशकरांनी केलं. सर आता एका बाजूला म्हणजे आम्ही बघितलं, म्हणजे तुमची पत्रकारिता करत असताना सुद्धा निर्भीड लेख, आपण त्याकडे येणार आहोत. पण त्याआधी सर तुम्ही विज्ञानवादी पण आहात आणि तुमच्याकडे अध्यात्माची ताकद सुद्धा तगडी वाटते. म्हणजे तुम्हाला म्हणजे तर त्यामध्ये हा आमच्या मनात संभ्रम आहे की एखादा माणूस विज्ञानवादी पण आहे आणि अध्यात्मवादी सुद्धा आहे. तर हे कसं जमतं? खरं सांगू का, काही लोकांच्या दांभिकतेमुळं अध्यात्म हे अंधश्रद्धा वाटते. मुळात अध्यात्म, जिथं अध्यात्म संपतो तिथं विज्ञान सुरू होतं. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड आहे. हे बाकीचे ज्या काही गोष्टी दाखवतात की असं झाल्यामुळं असं केलं, मी नारळ फोडला आणि मुलबाल झाला, असं नाहीये. त्याच्यामुळं त्या अध्यात्माकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो. पण अध्यात्मामध्ये, प्रत्येक अध्यात्मामध्ये विज्ञान दडलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जे तत्वज्ञान दिले हे सगळं वैज्ञानिकच आहे. बरोबर. म्हणजे अध्यात्मामध्ये विज्ञान आहे. साधी गोष्ट आहे हो, ही पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, ती दोन्ही बाजून दाबली गेली. तिला विज्ञानामध्ये जॉईंट असं म्हणतात. हे आम्हाला आधीच्या ह्यांनी पण सांगितलंय ना, शास्त्रज्ञांनी पण आता सांगितलंय. हे आमच्या संतांनी तेच सांगितलंय. संतांनी वेगळं सांगितलंय, शास्त्रज्ञांनी वेगळं सांगितलंय, असं होत नाही. त्यामुळं माझं स्वतःच तत्व असं आहे, माझा अभ्यासच आहे
की विज्ञान हे अध्यात्माचं दुसरं रूप आहे. बरोबर. लोकांनी अध्यात्म म्हणजे फार मागासलेल्या लोकांचा विषय आणि विज्ञान म्हणजे फार पुढारलेल्या लोकांचा विषय नाही. विज्ञानाचा बेस अध्यात्म आहे. तुम्ही बघा, तुम्ही तत्वता ते पहा. एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. संशोधनाचा विषय म्हणजे कसं होतं की प्रत्येकाला प्रत्येक जण परमेश्वर मानेल असं नाही ना. बरोबर. तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही निवडायचं आहे भगवंत मानायचं की विज्ञान मानायचं. विज्ञान म्हणजे काय तर निसर्ग आहे. ती एक शक्ती आहे. भगवंत ही एक शक्ती आहे. आता तुमच्या लक्षात येत असेल की आता मराठवाडा विदर्भामध्ये जे पाऊस झाला, मराठवाडा विदर्भामध्ये पिण्याला सुद्धा पाणी नसतं हो. हो, नेहमीच मग कोरडा आता दुष्काळ महापूर असतो. कसा आला? कोरडा मग तुम्ही दुष्काळ. मागे जा. मग हे जे महाराज बसलेत, हे यांचं नाव आहे महर्षी व्यास महाराज, ज्यांनी महाभारत लिहिलं. महाभारत लिहिलं. व्यास महाराजांनी सांगून ठेवलंय की ही पृथ्वी पुन्हा जलमय होणार आहे. आता तुम्ही भविष्यवेते नॉस्ट्राडॅमसकडे जा. नॉस्ट्राडॅमसनी तेच म्हटलंय की पृथ्वी जलमय होणार जलमय आहे. होणार आहे. त्याचीच ही सुरुवात आहे कलियुगाची. मग कलियुगाची तुम्ही नांदी. काही ठिकाणी तुमच्या सवडीप्रमाणे अध्यात्म मानता, तुमच्या सवडीप्रमाणे विज्ञान मानता. ते तसं नाहीये. अध्यात्म हे जसं एक तत्व आहे, तसंच या अध्यात्माची दुसरी बाजू विज्ञान हे दुसरं तत्व आहे. मोठे डॉक्टर तुम्ही पाहताय की डॉक्टर पण काय म्हणतात की त्या भगवंतावर आहे, आम्ही आमचे प्रयत्न करतो. भगवंत हेच सांगतो, तुम्ही जोर काढू लागा, दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा, मी तो दुधाची वाटी घेऊन उभा सन्मुख आहे की. मी जोर काढावे तुम्ही दूध रिचवावे, हे तो होणे नाही. ही साई चरित्रातली ओवी आहे. तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही प्रयत्नशील असले पाहिजे. तुम्ही प्रयत्न केले नाहीत, असेल आणि तर देईल काटल्यावरी नाही. ही भूमिकाच नाहीये. ही अध्यात्मामधली भूमिका नाहीये. आणि नुसती माल जपणं हे सुद्धा नाहीये. तुम्ही अध्यात्मावर माझी एक वेगळी मुलाखत घ्या. मी तुम्हाला सांगतो की लोकांना खरं अध्यात्म सांगितलं जात नाही. त्याच्यामुळं लोकांची ना खूप लोक पिछाड झालेली आहे. आपण का अध्यात्म करायचं, देव का मानायचं, गुरु का मानायचं, माल का जपायची, नेमकी कोणत्या कलियुग आहे, नेमकी कोणत्या देवाची उपासना केली पाहिजे. आणि आपल्याला जी काही संकट अरिष्ट येतात किंवा आपल्याला जे काही भोगावं लागतं, हे याची मात्रा कशी कमी करता येईल. कारण कर्म कोणालाच, कर्म न ये त्यागिता कर्मा वाचून, गीतेचं वाक्य आहे. गीतेमध्ये हे सांगितलं की तुम्हाला कर्म टाळता येत नाही. कर्म न ये त्यागिता कर्मा, तुम्हाला कर्म केलंच पाहिजे. 18वा अध्याय गीतेचा कर्मावर आहे. हे तुम्हाला, तुम्ही नुसतं कर्मानु बनून मनुष्य लोके, तुम्हाला नुसतं वाचन करून नाही, तर तुम्हाला ते आत्मसात केलं पाहिजे. त्याच्यात तुम्हाला विरघळता आलं पाहिजे. एकंदरीत श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्ही नाही, वेगळ्या. अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धेचं माजवलेलं असतो. अंधश्रद्धा सोपं. तुम्ही श्रद्धेचं स्तोम वाजवू नका. तुम्ही तुमची श्रद्धा आहे, श्रद्धा ही व्यक्तिगत असली पाहिजे. तिचं बाजार मांडायचं नाही. आज सगळीकडे बाजाराची दुकानं झाली श्रद्धेचं. हे नाहीये, हे तोतांड आहे. याच्यामुळे झालंय काय की एक चांगला वर्ग अध्यात्मापासून वेगळा दूर गेलाय की ते म्हणजे नाही, हे लोक अशी वागतात. शुद्ध विद्या, अध्यात्म म्हणजे शुद्ध विद्या. जसं विज्ञान, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला एक पुरावा असतो, एक कारण असतं, तसं अध्यात्मामध्ये प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे. विज्ञान आहे, विज्ञान आहे, पुरावा आहे. म्हणजे जितकं अध्यात्म सत्य आहे तितकंच विज्ञानी सत्य. अध्यात्म 1000% नव्हे 1,00,000% सत्य आहे आणि विज्ञानी आहे. आता विज्ञानाचं कसं झालंय की प्रत्येक गोष्टीचे जेवढे फायदे असतात तेवढे तोटे आहेत. विज्ञानाने बॉम्ब निर्माण केला, संरक्षणही करतो आणि विध्वंसही करतो. बरोबर. अध्यात्माची गोष्ट वेगळी आहे. अध्यात्म तुमचं संरक्षणच करतं, विध्वंस करत नाही. म्हणून ते श्रेष्ठ आहे. सर, आता आपण ह्याच्याकडे हो की पनवेलमध्ये आता म्हणजे सध्याच्या घडीला आपण बघितलं तर मुंबईमध्ये असं म्हटलं जातं की गणपतीचे महोत्सव सगळ्यात मोठे मोठे केले जातात. तर मी आता पनवेलमध्ये मागच्या वर्षी आलो होतो, तेव्हा महागणपतीसाठी फार गर्दी होती. तर हे याची सुरुवात कशी झाली किंवा ही कल्पना किंवा हे तुम्हाला सुरू करावं असं कधी वाटलं आणि का? 2004 मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे वयानं श्रेष्ठ होती,
तिच्या अभिनयानंही श्रेष्ठ होती. म्हणजे तिनं अमिताभ बच्चन असो, तुमचं अनेक मोठे मोठे कलाकारांबरोबर काम केलेले. ती माझी मानलेली बहीण आशालता वाबगावकर, त्या माझ्या घरी आल्या होत्या नावाखाडीला. एवढी मोठी सिने कलावंत नावाखाडीसारख्या माझ्या गावी माझ्या घरी आल्या होत्या 2004 मध्ये. आणि त्या म्हणल्या, अरे कांती तू काय करतोस आता, दुपारचं जेवण वगैरे झालं? तर म्हटलं काय नाही घेता, आता गणपती असतो 10 दिवस मी जात नाही कुठं, पाहुणे वगैरे येतात सगळे. म्हणलं आपण एक काम करूया, अरे मी कधी मुंबईत राहून त्या माहीमला राहायच्या, मी कधी लालबागच्या राजाला गेलो नाही. म्हटलं मीही नाही गेलो, म्हणजे जाऊया का रे? म्हटलं चल. माझ्याकडं माझे मेव्हणेही होते 2 मुंबईचे, मिसेसचे भाऊ, आणि त्यांचे मेव्हणे लालबाग राजाचे त्यावेळी सेक्रेटरी होते. त्यांनी ताबडतोब फोन केले की आशालता वाबगावकर येतात. मग त्यात तुम्हाला माहिती आहे लालबाग राजाला VIP गेट वरून आम्ही गंमत म्हणून तिकडनं गेलो. आणि माझा असाच स्वभाव, माझी गाडी होती सेंट्रो, मग मी ती पार करायला गेलो, ते पोलीस आले, गाडी काढा वगैरे. तुम्ही म्हटलं का गाडी काढायची बाबा, गाडी आता लावू दे ना, मला जागा मोकळी आहे. ते म्हणाले आमच्या साहेबांची गाडी येते. ज्यांना आपला म्हणजे विनोदाचा माझा स्वभाव तसा विनोदी आहे. मी लोकांना फार कडक वाटतो, पण ते कसं असतं, समोरचे लोक जसे वागतात तसा मी वागतो. मूळ माझा स्वभाव फार विनोदी आहे. मी त्या पोलिसांना म्हटलं तुमच्या साहेबाची गाडी आणि माझी काही बैलगाडी आहे का? पोलीस म्हणाले हात जोडतो, गाडी लावा. आणि हा किस्सा घडला. मग आम्ही लालबागच्या राजाकडे गेलो आणि चरणांजवळ गेलो. असं तर मूर्ती बघितली, असते प्रचंड मस्त मूर्ती, तेजस्वी, एवढा मोठा गणपती मीही पहिल्यांदाच बघितलेली, एवढी गर्दी वगैरे. आणि काही क्षणात पटकन म्हणजे अंतर, म्हणजे जो आत्म्याचा आवाज असतो तो आला की अरे बाबा तुझा हा उत्सव मला पनवेलला करायचा आहे, हा दरबार मला पनवेलला भरवायचा आहे, असं मनातल्या मनात मी बोलून गेलो. त्याच्या पाठीमागा काही नियोजन नाही, आयोजन नाही, संकल्पना नाही, काही नाही. मी नमस्कार केला आणि एवढंच मनात म्हटलं की तुझा दरबार मला पनवेलला करायचा आहे. आणि एक 2-4 वर्ष निघून गेली. मी त्या ज्यांना सांगितलं, गणेश मुंजे त्यांचं नाव, लालबागच्या, अगदी लालबागचा राजा बसतो त्याच्या समोरचीच पहिली रूम त्यांची आहे. तर त्या आम्ही मेहुण्याकडे गेल्यानंतर गिरगावात म्हणले भाऊजी गणपती करायचा ना? म्हटलं करूया यंदापासून, असं आमचं ठरलं. बरं गणपती कसं करायचं, बसवायचं कसं? गावी मी गणपती बसवायचो, पण ती आपली 2-3 फुटाची 3 फुटाची मूर्ती असायची. माझ्याही घरचा गणपती असायचा. सार्वजनिक गणपती मी गावात बसवायचो. विसर्जनाला भांडणं 100% व्हायची, कारण विरोधी गट काहीतरी नाटक करायची, लाईट बंद करायचे, काही ना काही. म्हणजे ते नवरात्री सुद्धा आमची काकाकडे नवरात्री असायची आणि सगळ्याचं नियोजन आणि नेतृत्व माझ्याकडे असायचं. पण तिथं अडथळे आणायचेच गाववाले. म्हणजे हा विरोध प्रचंड होता. मला विरोध करून करून लोकांनी चांगलं बनवलंय, लढायला शिकवलंय. माझं हे श्रेय त्यांना द्यायला काही हरकत नाही, कारण त्याने अगदी बारीक सारीक गोष्टीतून. आता गणपती विसर्जनाला कसला विरोध आला तुम्ही मला सांगा? लाईटच बंद करायची, रस्त्यातच काहीतरी मांडून ठेवायचं, नवरात्रीलाही तेच, अगदी गावात पाण्याची लाईन, मला जे मानणारे लोक होते त्यांना पाणीच द्यायचं नाही, भांडणं करायची, राजकारण करायचं, हे सगळं चालू असायचं. म्हणजे हे सर गावात चालू असायचं. तर हा अनुभव तुम्हाला पनवेलमध्ये जेव्हा महागणपती सुरू केला तेव्हा झाला का? तेव्हा हा अनुभव आला? आता मी तुम्हाला सांगतो काय घडलं ते. मग नंतर गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि गणेश नाईक साहेब मला चांगले मानायचे. गणेश नाईक साहेबांच्या ग्लास हाऊसमध्ये आम्ही बसलो होतो, मला आठवतो. मी होतो, माझ्याबरोबर 1-2 पनवेलचे पत्रकार होते. दादांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हटलं भेटायचं म्हणून आम्ही गेलो होतो. तर दादाने मला हाताला धरून बसवलं, कांती बघ 2025 पर्यंत मी नियोजन केलंय पनवेलची नवी मुंबई महापालिका कशी असेल, हे मला दादांनी 2012 साली दाखवलं. त्याने एक डॉक्युमेंटरी बनवली होती, त्यांना आता आठवते की नाही मला माहित नाही, पण ही तुमची जर व्हिडिओ त्यांनी बघितला तर ते नक्की त्यांना आठवेल. आणि तिथं बऱ्याच वेळ बसल्यानंतर ती डॉक्युमेंटरी पूर्ण पाहिली आणि मला फोन आला, अगदी त्यांच्या ग्लास हाऊस मधनं बाहेर पडलो आणि फोन आला की आपण गणपती बुक करायला जाऊया. आम्ही गेलो आणि गणपती बुक केला. कोण? गणेश नाईक सर? नाही, गणेश नाईक साहेबांना सोडलं, या गणेशाकडनं निघालो आणि त्या गणेशाकडे असा तो प्रवास झाला. गणेशाची मूर्ती बुक केली. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, गणपतीला आम्ही माझ्या दारासमोर गणपती बसवला. आतला रस्ता होता, मंडप वगैरे, त्या विजय आमचे शेजारीच आहेत ते डेकोरेशन, श्रीनाथ डेकोरेटर्स,
ते विजय शेट्टी ते सगळं मंडप वगैरे करून दिला. मी मूर्ती आणली टेम्पोतून. तांबोली नावाचा इथे एक मित्र आहे, त्याला मी विचारलं की त्यांच्याकडे गणपती असतात. म्हणलं आम्ही टेम्पोतून मूर्ती आणतो. मग त्यांनी साखरे नावाच्या ग्रहस्थाचा टेम्पो दिला. मग त्यांनी ती मूर्ती आम्ही आणली. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, श्रद्धा अंधश्रद्धा तुम्ही जे मगाशी म्हटलं ना, तर मी म्हटलं ती मूर्ती उतरवायला काय करावं लागेल? तर ते म्हणाले काय नाही, 4-5 हमाल लोक तगडे असतात, ते उचलतात. 4-5 एक हमाल सांगा तुम्ही. मी एक 12-15 हमाल बोलवले. सगळी लोक माझ्या ओळखीचे होते. हमाल जे काम करायचे टोळी त्यांची असते. तर मी त्यांना बोलवलंय, म्हटलं आपला गणपती टेम्पोतून उतरवायचा आहे. दादा आलोच म्हणून ते अगदी 14-15 लोक आले. आणि टेम्पोतून मूर्ती उचलायला आम्ही ज्यावेळी गेलो, जी गणपती कारखान्यातून 5-7 लोकांनी उचललेली मूर्त, इथं 15 लोकांना मूर्ती टेम्पोतून उचलेना. आता पहिलाच प्रयोग, एवढी लाइटिंग केली होती अख्खी रस्त्यावर, मोठं डेकोरेशन केलं होतं, लोक बघायला आलेले, आणि मूर्ती उचलता येत नाही. हो, थोडासा खजील झालो, वाईट वाटलं. चला आता लोक काय म्हणतील, काय नाटक आहे. आणि मी वर गेलो, पळून गेलो. मी म्हटलं तर तुम्ही करा, मी जरा थोडस मला वाईट वाटलं. आणि खिडकीजवळ गेलो आणि मी म्हटलं एक काम करा रे, एक नारळ फोडा. आश्चर्य वाटेल, लगेच आमच्या कार्यकर्त्यांनी तिकडे नारळ फोडला बाप्पाला, गणपती बाप्पाला. 5 ते 7 लोकांनी नारळ फोडल्यानंतर गणपतीची मूर्ती अलगद उचलून त्याने ठेवली. हा माझा पहिला अनुभव आहे. 10-15 लोक याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाहीत. श्रद्धा अंधश्रद्धेची जी सीमा आहे ना, त्याचा हा पुरावा आहे. आणि मी खाडकन त्या जोशात आलो की हो गया, आपण जीत लिया. म्हणजे मी खजील होऊन वर गेलो होतो पहिल्या माझ्या घरी. मी तिथनं काय आवाज आला म्हटलं नारळ फोडा, आणि आलो. आणि त्याच्यानंतर मग आमचा गणेशोत्सव होत गेला. मग त्या पहिल्याच गणेशोत्सवाला आमदारांनी खो घातला, प्रचंड राजकीय विरोध झाला. मग नगरपालिका लावली, कोर्टाचे आदेश होते, पण कोर्टाचे आदेश हे महापालिका नव्हते, नगरपालिकांना नव्हते, आणि मुख्य रस्त्यांसाठी ते आदेश होते. तुम्ही आजी बघू शकताय. पण या माणसाने आतल्या रस्त्यावर उद्या माझं प्रस्त वाढलं तर काय, या भीतीपोटी त्या आमदारांनी मला विरोध केला. पण त्यांच्या आता मानगुटीवर बसून माझा महोत्सव खूप मोठा झाला. आता लाखो लोक यायला लागतात. तुम्हाला सांगतो, काही वर्षात मुंबई पुण्यापेक्षा जास्त लोक, यंदा तर दिवसभर रात्रभर गर्दी होती, पण काही वर्षात आम्हाला नियोजन करणं अवघड जाईल इतकी गर्दी. आणि तो गणेशोत्सव पनवेलचा महागणपती हा खूप चांगलं करून घेतो. त्याला बाप्पाला जसं सजायचं असतं, नटायचं असतं, तसं तसं तो करून घेतो. आणि मला त्यातली कल्पकता, त्याच्या आकर्षकता, सौंदर्य, प्रत्येक गोष्टीत सौंदर्य पारखण्याची तुमची दृष्टी असेल ना, तर तुमची प्रत्येक गोष्ट सुंदर होते. तुमच्याकडे ती दृष्टी पाहिजे. कला क्षेत्राकडे येऊया सर. आता मागे तुम्ही म्हणजे गेली बरीच वर्ष कवी म्हणून, तर म्हणजे तुम्हाला पत्रकार म्हणून ओळखतात, एक राजकीय नेता म्हणून ओळखतात, म्हणजे बरेच पैलू आहेत तुमच्या व्यक्तिमत्वाचे. पण त्यामध्ये ह्या म्हणजे जी खास करून तरुण वर्ग, तुम्हाला वाटतं की ह्या कवीने, ह्या कवितेतला क्वालिटी आहे, ही कविता फार गरजेची आहे, किंवा ही कविता समोर आली पाहिजे, आणि अशा कवींसाठी तुम्ही धडपडत असता. तर त्यासाठी तुम्ही मोठे मोठे कार्यक्रम केले, लाखोंनी खर्च केलाय, व्यासपीठ मिळावा किंवा विचारमंच मिळावं यासाठी. तर ही भावना तुमच्या मनात कशी आली? आणि आताच तुम्ही पनवेलमध्ये जो कार्यक्रम केला की अखिल भारतीय मराठी काव्याचा, त्यामध्ये कित्येक लोक, म्हणजे आतमध्ये ऑडिटोरियम मध्ये बसायला जागा नव्हती, म्हणजे अक्षरशः लोक खाली बसली होती, इतक्या लोकांचा प्रतिसाद होता त्याला. तर त्याबद्दल काय सांगाल? गेली 3-4 वर्ष आपण साहित्य राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन घेतोय, मराठी भाषिकांसाठी आणि मराठी भाषेसाठी. नुसतं मराठी बोलवून किंवा उणिवा काढून काय होत नाही. तुम्ही सुरुवात तुमच्यापासून केली पाहिजे. समाजकारण असेल, राजकारण असेल, किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला काम करायचं असेल, तर दुसरीकडे बोट दाखवून चालणार नाही. तुम्हाला स्वतः उतरला पाहिजे. गटारातली गाल काढायचं असेल ना, ती घाण काढायची असेल, तर तुमच्या अंगावर शिंतोडे उडतील म्हणून थांबायचं नाही, त्या उतरायचं आणि साफ करायचं. कवी खूप आहेत, गझलकार आहेत, लेखक आहेत, या सगळ्यांचा सहवास मला लाभलाय. म्हणजे मंगेश पाडगावकर सर, महाराष्ट्र भूषण, त्यांचाही मला सहवास लाभलाय. महाराष्ट्रातले विचारवंत जे आहेत,
प्रत्येक क्षेत्रातली ज्यांनी त्यांच्या कीर्तीचा नावाचा झेंडा अटकेपार फडकवलाय अशा लोकांनी माझ्यावर प्रेम केलंय. मग तुमचे शरदचंद्र उपाध्याय असतील राशीचक्रकार, किंवा अशोक बागवे सर असतील, अरुण म्हात्रे असतील, अरुण नायगावकर सर असतील कविता क्षेत्रातले, या सगळ्या लोकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं. मग त्यांचे कार्यक्रम करत असताना माझ्याकडे कवितेचा अंग होताच. कारण मी कॉलेजमध्ये असताना तुम्हाला सांगतो की ASC कॉलेजचा मी विद्यार्थी आहे. FY SY TY ग्रामीण विकास विषयावर मी केलंय. आणि मी त्या कॉलेजचा 25 वर्षातला पहिला माणूस असा आहे, विद्यार्थी असा आहे की मी विदाऊट म्हणजे काय म्हणे त्याला, की पहिल्यांदा इलेक्शन न घेता मी तिथं बिनविरोध निवडून आणलेला जनरल सेक्रेटरी आहे. आणि त्या कॉलेजचं मी प्रेरणा चालवायचो. प्रेरणा जे त्यांचं मासिक होतं वार्षिक, ते चालवायचो. आणि तिथं मी हे करायचो, चारोळ्या लिहायचो. आणि माझ्या चारोळ्या तिकडे लावल्या जायच्या. 93ला मी जसा पत्रकार होतो, पत्रकार झालो, दैनिक सकाळमध्ये सुरुवात केली आणि इकडच्या पनवेल टाइम्स मध्ये, तशा माझ्या चारोळ्या 4-4 ओळींच्या त्या याच्यावर चिकटवल्या जायच्या, त्या फलकावर, बोर्डवर. आणि मग त्या गझल, तो त्या कवितेचा अंग माझ्याकडे असताना मग हे सगळी लोक भेटली, मग तो आता दीर्घ कविता कर. मग दीर्घ कविता करायला लागलो. माझ्या 2 चारोळ्यांची पुस्तकं आली, 2 कवितांची दीर्घ कवितांची पुस्तकं आली, गझल आणि कवितेचा आणि कविताचा, अशी ती 4 पुस्तकं आली. एक माझं आत्मचरित्रपर विश्वाचे अर्थ म्हणून आलं. 2 पुस्तकं माझी संपादकीयांची आली, एक उग्रलेख आणि दुसरं सूर्याची लगोरी. हा, म्हणजे अशी 6-7 पुस्तकं आली, 7 पुस्तकं आली. आणि एक नाटक माझं रंगमंचावर आले, तुला पाहिले रे. त्याचे जवळजवळ 35 प्रयोग झाले. आणि अशोक समेल, त्यांचा मुलगा संग्राम समेल, विभूती सावंत आणि आणखी एक हिरोईन आणि 4-5 म्हणजे जवळजवळ 7-8 कलाकारांना घेऊन 35 प्रयोग राज्यव्यापी याच्यामध्ये नाट्यगृहामध्ये व्यावसायिक नाटक ते मी लिहिलं आणि ते नाटक खूप चाललं. वा, ही अभिमानाची गोष्ट आहे. कदाचित पनवेलकरांना माहिती नसेल की आपल्या पनवेलकरांना माझ्याबद्दल फार माहित नाही. आणि माहीत नसण्याची गोष्ट मी सांगण्यापेक्षा काय असतं की एखादा माणूस पुढे जायला लागला ना की त्याला दाबण्याची वृत्ती जी आहे ती मातीतच आहे महाराष्ट्राच्या. त्याच्यामुळं खरं स्वरूप कोणाला कळत नाही. एकदा जवळ आला की त्याला कळतं की अरे हे तो 52 कळशी सोनं आहे. पण आता काय लोकांना काय सांगणार, 7-8 पुस्तकं लिहिणारा पत्रकार दाखवा मला पनवेल रायगडमध्ये. आणि एवढं नुसती पुस्तकं काढायची म्हणून काढलेली नाही, त्याला खरंच मार्केट आहे की ज्याचं नाव आहे, चांगले कार्यक्रम करतो त्या पुस्तकाचं. मृत्युंजय ज्याने लिहिलं, खूप चांगली कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांचं असं एक वाक्य आहे की मनुष्य जन्म हा भोग भोगण्याकरता असतो. मला ते खूप पटलं की खरंच. तर आपण आहे ना, आपण हा जन्म इतका आनंदानं घ्यायचा, स्वीकारायचा की हे भोग भोगत भोगत आपण आपलं काम करत जायचं. आपलं काय, ही कविता मी लिहिली, हे मी लिहिलं, ते लिहिलं, हे नाही करत बसायचं, याच्यात अडकायचं नाही. जे लिहिता येईल ते लिहित जायचं. मी इतके माझ्या आग्रहाले गाजतात, इतके माझ्या लोक, पण मला ते परत तुम्ही सांगितलं की हे सांगायचं नाही, ते तिथल्या तिथं लिहून स्वाहा इदम न मम, हे माझं नाही. बरोबर. ही प्रतिभा आहे. ती प्रतिभा अशी झिरपत नसते. ती प्रतिभा अंतरंगातून त्याचा जो उमाळा येतो, म्हणजे फुलासारखं फुल उमलताना जी प्रक्रिया होते, ती प्रक्रिया म्हणजे तुमच्या जगण्याचा आनंद आहे. येस. मी कविता मलाही वाचायला लागल्या, मी माझी पुस्तक काढतो, अरे हे मीच लिहिले का, काढ सके ग काढ सके वगैरे. किंवा माझी एक चारोळी मला ती आठवते जी माझ्या स्टेटसला आहे फेसबुकला, आयुष्यभर जोडली जी माणसं भली मोठी यादी होती, दुर्दैवानं माझ्या ती विरोधकांची प्यादी होती. हे जीवन आहे माझं. दीर्घ कविता या परत आयुष्यात जी जोडली माणसं भली मोठी यादी होती, क्या बात आहे. दुर्दैवानं माझ्या ती विरोधकांची प्यादी होती. हे जीवन आहे. हे असं काय, ज्या ज्या घटना घडतात त्या घटनांवर मी कविता करतो, शेर लिहितो, गझल लिहितो, पण त्याच्यात मी रमत नाही. 110वा प्रयोग, नाही, मला काही माझ्या हातून जे लिहितं ते माझं नाहीच आहे. मुळात माझ्याकडं एवढी लोक म्हणतात एनर्जी कुठनं येतं, ऊर्जा कुठनं येतं, एवढं हे माझं नाहीच आहे. मी नडतोय हे सुद्धा माझं नाहीये. अर्जुनाला जसं नडायला लावलं
तसं मलाही लढायला लावणारा माझ्या मागे एक शक्ती आहे बरोबर. आणि ती शक्ती हे माझ्याकडनं करून घेते. वा. कसं मला तुम्ही सांगा, एवढं पनवेलमध्ये अहो तुमच्याशी राजकीय प्रस्थापित नेत्यांशी नाही, मी त्याकडेच येतोय सर, की ह्या सगळ्या गोष्टींचा तुमचा पैलू बघितला आम्ही, पण ह्यापेक्षा सगळ्यात खतरनाक, ज्याला रुद्ररूप सुद्धा म्हणता येईल, की पनवेलमध्ये बरीच वर्ष झाली की इथं एक प्रस्थापितांची जी सत्ता आहे त्या सत्तेच्या विरोधात कोणीही येत नाही, जरी आला तरी कोणी टिकत नाही. पण ह्या कारणामुळं जी भीती निर्माण झाली आहे लोकांमध्ये, त्या गोष्टीकडे पाहून वाईट वाटतं. पण तुम्हाला पाहिल्यावरती त्याचा एक वेगळा चेहरा किंवा एक वेगळं स्वरूप दिसतं आम्हाला. तर तुम्ही एवढे प्रखर कसे काय असताय, की म्हणजे एवढी वर्ष सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांच्या सलग म्हणजे समोर जाऊन बिनधास्तपणे त्यांना विरोध एखाद्या गोष्टीचं करणं ही साधी गोष्ट नाहीये. हे तुम्हाला कसं जमतं सर? कसं आहे की कोणाच्याही विरोधात जर लढायचं असेल तर पहिली स्टेप अशी आहे की तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. तुमच्याबद्दल समाज काय म्हणतो त्याच्याकडे लिहून. समाज तुम्हाला बघा, समाज तुमच्या बरोबर कधीही नसतो. साधं उदाहरण सांगतो, लोकांना नाचायचं असेल तर लग्नात पुढं असतात, नवरा नवरी मागे, नाचणारे पुढं. हेच लोक अंत्ययात्रेला मागे असतात. वा. हीच लोक आहेत, हे तुमच्या बरोबर कधीही नसतात. विंदा करंदीकरांची एक कविता आहे, आज जानी घेतले डोईवरी, तेच उद्या तुडवतील पायदरी, याची तयारी पाहिजे. आपण तो कफन भांगीचर आहे, आपली सगळीच तयारी आहे, लढायची आहे, लढण्याची आहे, आनंदाची आहे, प्रेमळ. आपण परिस्थिती, निसर्गानं निर्माण केलेल्या परिस्थितीचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं हे जीवन आहे. त्याच्यामुळे ह्यांना लढणं काय, हे बघा काय होतं की आपण आहे ना त्या मडक्यासारखं घडलो गेलो. मातीला पहिलं पायदळी तुडवलंय, पायानं तुडवलंय, मग त्याच्यात पाण्याचा मारा केलाय, मग त्याला त्या आकार द्यायला त्या कुंभारानं फोपाटलं गेलंय, मग त्याला विस्तवात टाकलं गेलंय आणि त्यातून भाजून ते मडकं तयार झाले. तसं हे कांती नावाचं मडकं या सगळ्या परिस्थितीतून तावून सुलाखून निघाले. म्हणजे विदभट्टी म्हणा किंवा त्याला जोतभट्टी म्हणा किंवा कुठली अणुशक्तीची भट्टी म्हणा, या सगळ्या भट्ट्यांमध्ये तावून सुलाखून भाजून निघालेली व्यक्तिमत्व म्हणजे कांतीलाल कुडू आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगतो की विरोध समाजासाठी करतोय, व्यक्तिगत नाहीये. समाज काही आमदारांना त्यांची जाणीव नाहीये की त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली आणि काय करायचंय समाजासाठी. आज समाजामध्ये इतकी भयानकता आहे, विषमता आहे, इतके समस्या आहेत, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीत. पण लोक विकली गेली. कोणीतरी बोललं पाहिजे, कोणीतरी बोललं पाहिजे. ते काम मी करतोय आणि त्याच्यासाठी लढण्याची ताकद माझ्याकडे आहे. मला लोकांनी आधी काय म्हटलं, आता काय म्हणतात, मला त्याची फरक नाही पडत. कारण मला जे काय करायचं आहे, माझं टार्गेट, माझं ध्येय ठरलेलं आहे. समाजाला ज्यातून आनंद मिळेल, समाजाची ज्यातून उन्नती होईल, समाजाचा ज्यातून विकास होईल आणि समाज ज्यातून सुरक्षित राहील, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी माझ्या छातीचा कोट करायला तयार आहे. सर, तुमच्यासाठी विनायक पवार म्हटले होते, आम्ही दोघं चर्चा चालू असताना, की ज्या पद्धतीनं कांतीलाल कडू साहेब काम करतायत ना, तर ते काम त्यांचं पाहिल्यानंतर असं वाटतं की म्हणे त्यांचं नाव कांतीलाल नसून क्रांतीलाल असलं पाहिजे. हे पवार साहेब खूप मोठे लेखक आहेत, कवी आहेत, सिनेमाला गायक आहेत आणि खूप आपल्यातला माणूस आहे. मला क्रांतिकारी हे नाव पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी जाहीरपणे दिले. मला कडू नावाचं गोडबाल हे सिंधुताई सपकाळ यांनी माझ्याबद्दल काढलेले उद्गार आहेत. वा. लता दिदींनी मला म्हटलंय की कांतीबाई हे आमच्या घराण्यातले आहेत, मंगेशकर घराण्याशी जोडले गेलेत. त्याच्यानंतर प्रकाश भाऊ आमटे हे नेहमी म्हणतात की कांतीसारखा निर्भीड पत्रकार मी अजून पाहिला नाही. मला आता या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. नीलकंठ खाडीलकर साहेब, दवाकालचे संपादक, अग्रलेखांचा बादशाह, बादशाह, त्या व्यक्तीला मी कधीही भेटलेलो नाही.
कधीही नाही. नीलकंठ खांडेलकर कधीही नाही भेटलो. पण नीलकंठ खाडीलकर साहेब माझे निर्भीड लेख वाचायचे. मुंबईत पेपर जायचा आपला. आणि त्यांनी एकदा घरी जेवता जेवता त्यांच्या मिसेसना सांगितलं की नीलकंठ खाडीलकर वारले तरी चालतील, त्यांचा वारसा चालवणारा पनवेलला कांतीलाल कडू नावांचा कोणीतरी एक पत्रकार आहे. हे नीलकंठ खाडीलकरांनी त्यांच्या मिसेसना सांगितलं होतं. कालांतराने खाडीलकर साहेब वारले. त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांनी त्यांची मुलगी रोहिणी, वासंती त्यांना सांगितलं की अगं कांतीलाल कडू कोण आहेत. म्हणजे काय झालं, आणि बाबांनी अशी एक गोष्ट सांगितली होती, त्याची आठवण काढली होती. त्या म्हणल्या आम्हाला माहित नाही, म्हणजे पनवेलचे कोणतरी कांतीलाल कडू आहेत. बाबा असे म्हणाले होते की माझ्यानंतर महाराष्ट्रात लिहिणारा कांतीलाल कडू आहे. वा. एक दिवशी अचानक मला फोन आला. मी रोहिणी खाडीलकर बोलते. रोहिणी खाडीलकर म्हणजे संध्याकाळची संपादिका आणि जागतिक कीर्तीची त्याला ज्या म्हणूया काय म्हणूया याच्या असतो ना बुद्धिबलपट्टू आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या, ज्यांना इंदिरा गांधी एक रात्र त्यांच्यासोबत, इंदिरा गांधी झोपल्या होत्या पंतप्रधान असताना, त्यांच्या बेडमध्ये त्यांची व्यवस्था केली होती आणि ते खूप मोठं हे झालं होतं. तर त्यांनी मला फोन केला. मी रोहिणी खाडीलकर म्हणते. म्हटलं बोला. त्यांनी मला हा किस्सा ऐकवला. मला इतकं समाधान वाटलं की अरे क्या बात आहे. ज्यांची वर्तमानपत्र, ज्यांच्या आग्रहाने वाचून आपण, आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे नीलकंठ खांडेलकर. ते म्हणले आमचे बाबा असे म्हणाले होते, तुम्ही बाबांना कधी भेटलात का? म्हटलं नाही. ते आजी हा किस्सा सांगतात. त्यांनी हा किस्सा नीलमताई गोरेने सुद्धा सांगितला. नीलमताई गोरेने एकदा विचारलं होतं कांतीलाल कडूंची तुमची ओळख कशी, तर त्यांनी हा किस्सा सांगितला. महाराष्ट्रात माझे सगळ्या क्षेत्रातली लोक आहेत जी माझ्याबद्दल, आज तुम्हाला आजचं मी सांगतो, ममता सिंधुताईला मी फोन केला होता एका कामासाठी, त्या मला दिवाळीनंतर भेटणार आहेत. तर त्यांचं जे करतात, आणि पुण्यामध्ये गेली 25-30 वर्ष भट साहेबांच्या नावानं गझल कट्टा चालवतात, सुरेश भट साहेबांच्या. तर ते वैरालकर काका आहेत. ते माझी त्यांची भेट नाही, माझा पहिला फोन होता आज. तर ते म्हणले कडू साहेब तुम्ही सगळ्या क्षेत्रात काम करताय, हे मला पुण्यात राहून माहिती आहे, हेड ऑफिसला राहून, की तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहात, पत्रकारिता क्षेत्रात आहात, राजकारणात आहात, सांस्कृतिक क्षेत्रात आहात, क्रीडा क्षेत्रात आहात, शैक्षणिक क्षेत्रात आहात, आरोग्य क्षेत्राची कामं करतात. ही माझी लोकांपर्यंत पोचलंय. पनवेलकर ऍक्सेप्ट करायला तयार नाहीत, कारण त्यांच्यावर राजकीय ज्याला हे म्हणूया ना की त्यांच्या मानेवर तो जुकर हे असतो, ज्याला आपण नांगर हे म्हणतो, काय म्हणूया त्याला, बैलांच्या जुकार, ते त्यांच्या मानेवर आहे. हे लोक इतकी दबली गेलीत आणि लाचार झालीत. यांना माझ्या मृत्यूनंतर कळेल की कांतीलाल कडू नावाचा एक विद्वान माणूस, विद्वान पत्रकार, एक निर्भीड पत्रकार आणि इतका मोठा साहित्यिक पनवेलमध्ये होऊन गेलाय. हे महाराष्ट्रामध्ये, सिंधुताई सपकाळ म्हणायचे की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात, भारतामध्ये प्रत्येक कलावंताला मृत्यूनंतर जास्त प्रसिद्धी मिळते. म्हणजे जिवंतपणे त्याला कोणी ऍक्सेप्ट नाही करत. सिंधुताईंचं वाक्य आहे की बाबा तुला नाव पाहिजे असेल, तुला मोठं व्हायचं असेल तर महाराष्ट्रात मरावं लागतं, महाराष्ट्रात मरावं लागतं, हे त्यांचं ते नेहमी सांगत. बघा ना, ज्ञानेश्वर माऊली मृत्यूनंतर पुढे आली. संजीवनी समाधानी घेतल्यानंतर आज करोडो लोक त्यांना नतमस्तक व्हायला लागली. त्यांनी काय झेललं असेल? सगळेच संत, तुकोबा असतील, निलोबा असतील, ज्ञानोबा असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, कानोपात्रा असेल, त्यांची बहिणाबाई असेल, सखो असेल, ही आमची परंपरा आहे. पण यांना जिवंतपणी फार न्याय नाही मिळाला. मग त्यांना जर मिळाला नाही, त्या देवत्वाला न्याय मिळाला नाही, तर मला आज समाज न्याय नाही देणार. पण माझ्या मृत्यूनंतर समाजाला माझी दखल घ्यावीच लागेल. हे मात्र इतकं चांगलं माझं कार्य आज उभं आहे आणि अजून 25 वर्ष माझ्या हातात आहेत. 25 वर्षात मी खूप मोठं काम करेन. सर, मधल्या काळात तुम्ही निवडणूक लढवली, म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता जो सर्वांगीण, म्हणजे एका छोट्या छोट्या, म्हणजे अगदी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत लढतोय किंवा म्हणतोय, त्यांच्या सोबत राहतोय. हॉस्पिटलला मी पाहिलंय तुम्हाला जाताना, बऱ्याच लोकांच्या ऍक्सिडेंटच्या केसेस असतील, अगदी कोर्टापर्यंत काहींच्या जमिनीच्या केसेस सुद्धा तुम्ही घेऊन गेलात. तर ह्या संदर्भात ह्याकडे येताना, म्हणजे हा समाजकार्याचा पाया घेऊन हा सगळा लोड जो काय आहे तो राजकारणाकडे घेऊन आलात, आणि मग त्या दरम्यान लोकांना पटवून देताना तुम्हाला जो त्रास झाला, आणि त्या संदर्भात निवडणूक जी तुम्ही विधानसभेची लढवलीत, तर तो अनुभव पनवेलमधील तुमचा काय होता? कारण हे काय आहे,
हे जे आता राहुल गांधी म्हणतात की नाही मतचोरी आहे, तर हे मी 2019 पासून सांगतोय. 2019ला पण याही ईव्हीएम घोटाळा केला आणि 2024लाही केला. अहो साधी गोष्ट आहे हो. मी रस्त्यानं बाहेर पडलो ना तर 100 लोक हाय हॅलो करतायत. त्या आपुलकीनं मला येऊन विचारतात. आज मी कर्नाला बँकेच्या 50,000 लोकांना 50,000 खातेदारांना पैसे मिळवून दिले. 500-500. जर सरकार 1,500 रुपये एखाद्या महिलेला लाडकी बहीण योजनेत देत असेल महिना, म्हणजे झाले किती? वर्षाचे 1,800 रुपये, 18,000 रुपये. 18,000. बरोबर. मी 5-5 लाख रुपये बुडालेले त्यांचे मिळवून दिले. जी पेन अर्बन बाजूला बुडाली त्याचे अजून पैसे मिळाले नाहीत. 14 वर्ष. मी 2 वर्षात त्यांचे पैसे मिळवून दिले. या 50,000 फॅमिलीपैकी 10,000 फॅमिली मतदान नाही करणार. मग ही मतं गेली कुठं? आज एवढी वर्ष मी काम करतोय, मला मतं मिळाली आणि साधी 3-4 हजार मतं नगरसेवक पदाला मिळतात तो वॉर्डात, जो माहित पण नसतो नगरसेवकाचा उमेदवार, त्यांनी काही काम पण केलेलं नसतं. लोकांना ह्या गोष्टीची जाणीव नाहीये. जाणीव आहे ना. कसं असतं, रावणाच्या मंचकाखाली 9 ग्रह होते पालथे. शनी महात्म्यातलं वाक्य आहे. रावण माजला होता, तो काहीही करायचा, शंकर भक्त होता. तसे हे रावण आहे. आणि ह्यांना काय वाटतं की नाही आम्ही करतो तेच चांगलं आहे. कारण माणसाच्या अंतरंगावर देव राज्य करतो आणि बाह्यरंगावर राक्षस राज्य करतात. हे राक्षस त्या माणसाला सांगतो की तू वागतोस ते बरोबर आहे. त्याच्यामुळं ते वागतात, त्यांना ते आता बरं वाटतं. पण ज्यावेळी त्यांना हे सगळं भोगायला येईल, तुम्हाला सांगतो कर्ण एवढा दानी होता. कर्णाला काय मिळालं? कर्णदानी होता. लोक म्हणतात कर्ण दानशूर होता. पण कर्णाला आयुष्यभर न्याय नाही मिळाला. आयुष्यभर न्याय नाही मिळाला. तो कुंतीचा ज्येष्ठ पुत्र होता, ज्येष्ठ पांडव पुत्र होता. ओळख मिळाली का पांडव पुत्र म्हणून? नाही मिळाली. कर्णाचा पहिला मुलगा मला वाटतं सुदाम्य, तो त्या दुर्योधनासाठी द्रौपदी जे हे लागलं होतं स्वयंवर, त्याच्यात मारला गेला अर्जुनाच्या बाणाने. कर्णाची भयंकर आहे. कर्णाचा रथ उठल्यानंतर सुद्धा श्रीकृष्णाने सांगितलं की मार. लोक म्हणतात श्रीकृष्णाने अन्याय केला, दलदल होती, 100% होती. पण ज्यावेळी तुम्ही अर्जुनाच्या मुलाला मारला त्यावेळी काय झालं? त्यावेळी अन्याय नव्हता, तो सुद्धा अन्यायच होता. श्रीकृष्ण कोणालाही कोणावरही अन्याय करून देत नाही. तो वाढ बघतो. जे तुम्ही लोकांसोबत केलं उद्या ते तुमच्यासोबत येणारच. तेच तुम्हाला विद्या करंदीकर आज सांगतात. तेच तुडवतील आज पायदरी, ज्यांनी घेतले डोक्यावरी, तेच तुडवतील तुम्हाला आज पायदरी. पृथ्वी फिरत असते व सायकलचं चाक आहे, ते बरोबर फिरतं. कोणी घमेंट करायचं नाही. आज हे राजकीय नेते पनवेलचे जे माजलेले सगळे आहेत, यांचा अंत आणि ह्यांच्या पुढच्या पिढीसाठी हे खड्डा खोदून ठेवतात. यांना अहंकार आहे, यांना पैशाचा अहंकार आहे, माज आहे, सत्तेचा माज आहे. यांना दिसत नाही की आपल्या नंतरच्या पुढीला काय त्रास, पुढच्या पिढीला काय त्रास होईल. भयंकर त्रास होईल, भयंकर त्रास होईल. मी शाप देत नाहीये, मी त्यांना जागे करतोय की तुमची असं वागू नका. तुम्हाला वाटत असेल तुमच्या मागे आज 10,000 20,000 पब्लिक पेरोलवर तुमच्या असेल, उपयोग नाही. बरोबर आहे. संत तुकोबाने स्पष्ट सांगितलंय की जी तुमची अर्धांगिनी आहे ती उंबरठ्यापर्यंत येते, बांगडी फोडण्यासाठी, कुंकू पुसण्यासाठी, जे काय असेल ते सौभाग्याचं लेणं. आता ते आपण उतरवत नाही. पण त्यावेळी सुद्धा होतं की पतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या पुरुषाची जिचा नवरा वारलाय तिच्यावर वाईट नजर पडू नये अशी एक भावना होती, म्हणून ते सौभाग्याचं लेणं उतरवलं जायचं. आता आपण पुढारलोत म्हणून ते उतरवत नाहीत. पण सांगण्याचं तात्पर्य काय की पत्नी रडत रडत उंबरठ्यापर्यंत येते. मुलं मित्र जे आहेत ते खांदा देऊन स्मशानापर्यंत येत आहेत. मुलं आहेत ती अग्नी देण्यापर्यंत येत आहेत. एकदा अग्नी लागला की अग्नी आणि धूर याच्यामध्ये त्या देहाला लपेटून पुढे जायचं असतं. कोणी सोबत येत नाही, कोणी येत नाही. मग अहंकार कशाला? मग ही तुमची संपत्ती कशाला? काय पाहिजे? जर संतांनी सांगितलंय, जर देवांनी सांगितलंय, जर सज्जनांनी सांगितलंय, ते जर तुम्हाला मान्य करायचं नसेल, तुम्ही जर रावणासारखेच वागत असाल तर तुमच्या लंकेला आग लागणारच आहे. आज न उद्या. आणि लंकेला आग कोणी लावली? सर्वसामान्य एका वानरानं लावली. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन.
कधीच कोणाला कमी लेखायचं नाही. सर आज मी बघा तुम्हाला सांगतो, 1 मिनिट डिस्टर्ब करून, 4 वेळेला आमदार राहिलेल्या विवेक पाटलांकडे काय ताकद होती, अफलातून ताकद होती, राजबिंडा व्यक्तिमत्व, डाळस. पण त्याला सांगून केलं की बाबा तू लोकांचे पैसे दे नाही तर मी 8 टाकेन. या दोन्ही आमदारांनी पनवेलवरांच्या केले नाही. यांच्यात डेअरिंग नाही ईडी मध्ये जाण्याची, ईडी ऑफिसमध्ये बसण्याची डेअरिंग नाही. मी त्यांना अटक केलंय. आज रामशेठ असतील किंवा इतर माझे विरोधक असतील, त्यांना मी नडतो, माझ्यासाठी नाही नडत. माझ्यावर त्यांनी जे खोटे गुन्हे दाखल केले लोकांना हाताशी धरून आणि मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, वास्तविक त्यांना लाच पाहिजे होती की त्यांना मोठं करण्यात माझा सिंहाचा वाटा आहे. विवेक पाटील साहेब, ठाकूर कंपनी, अच्छा, रामशेठ 2 वेळा खासदारकी त्यांनी लढली. त्यांना विचारा कांतीकडू कुठं होता म्हणून, किती मेहनत घेतली. प्रशांत ठाकूरच्या आमदारकीला, नगरपालिकेला किती मेहनत घेतली. आणि एवढं करून तुम्हाला फक्त भीती वाटते की हा माणूस पुढे जाईल, हा विद्वान आहे, हा हुशार आहे, याच्या ओळखी चांगल्या आहेत म्हणून तो पुढे जाईल आणि आपल्याला जोईजड होईल. म्हणून तुम्ही त्याला जर आयुष्यातनं उठवण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रत्येकाला दुसऱ्याला खड्डा खोदताना आपल्याला खड्डा तयार असतो. हे सत्य आहे. हा, मी नियती मानतो. नियती आणि काल हे माझा आदर्श आहे. वा. मी नियतीच्या मध्ये काय घडतं, काय घडणार आहे, काळाने काय लिहून ठेवलंय याच्याकडे माझी दृष्टी लागलेली असते. मी फार हुशार नाही, मी बुद्धिवंत नाहीये, मी अगदी मुडढोर माणूस, पण माझी नजर तिकडे आहे. माझी नजर इकडे नाही आहे. हे टेंडर घ्यायचे, हे 2 कोटीचं टेंडर 25 लाखात करायचं आणि हे करायचं. आपलं मरावे परी कीर्तिरूप उरावे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कीर्तीचा सुगंध शेकडो वर्ष राहील असं मला काम करायचंय. क्या बात आहे. नाही, हे नक्कीच पुढे जाऊन मलाही अभिमान वाटेल त्या गोष्टीचा. त्या अनुषंगाने ही लढाई काही संपलेली नाही, ही लढाई जारीच आहे, पुढे चालणार आहे. कारण ही संघर्षाची पावलं आहेत, ही काही थांबणारी पावलं नाही आहेत. सर, येत्या काळामध्ये समजा जर का इथून पनवेलमधून तुम्हाला नेतृत्व करायची मोठी संधी, लोकांनी लोकप्रतिनिधित्व दिलं, तर तुमची स्वप्ने काय असतील इथल्या लोकांसाठी, इथल्या मातीसाठी? महाराष्ट्रात पनवेल हे आदर्श मतदारसंघ असेल. नॉन करप्शन, टक्केवारीला विरोध, लोकांच्या घरी पाणी, पाऊस पडतो ना, सरी धबधबा कसा आहे तसे पाणी पडेल. पाऊस म्हणजे लोकांच्या घरी नळाला पाणी जाईल. कुठल्याही महिलेची तक्रार येणार नाही आमच्या नळाला, आमच्या घरात नळाला पाणी आलं नाही. रस्ते, 85 वर्षाच्या म्हाताऱ्याने सांगितलं पाहिजे मी आज वॉकिंगला जातो या रस्त्यावरून म्हणून. पर्सेंटेज नाही, कोणी मामा भाचे बसवणार नाहीत तिकडं. रिडेव्हलपमेंट बिल्डिंग, चलो निकालो इनको घर से, धोकादायक घोषित करायचे. कुठं घेऊन जाणार आहात? जब सिकंदर आया तो हौसले बुलंद थे, इस दुनिया से गए तो दोन्ही हात खाली थे. इथंच सोडून जायचं आहे. मग तुम्ही या लोकांच्या मागे का लागलात? रिडेव्हलपमेंटच्या आमदार आज 7-8 बिल्डरांमध्ये पार्टनर, बिल्डिंग दिसली की आमदार घुसले. काय कुठं पैसा ठेवणार आहात? आणि तुम्ही पैसे कमवा, पण तुम्ही धंदा नका करू, व्यवसाय करा. धंद्यामध्ये प्रॉफिट असतो आणि व्यवसायामध्ये नीतिमत्ता असते. नीतिमत्तेने व्यवसाय करा, त्याच्यात लॉस नसतो. नो प्रॉफिट नो लॉस, जेवढं पाहिजे तेवढं मिळेल. म्हणजे एक जमाना नीतिमत्ता होता, असली पाहिजे. महात्मा गांधींनी लिहिलेलं होतं वाक्य की नीतिमत्ता, राजकारण म्हणजे नीतिमत्तेची उपशाखा. पण आता राजकारणात बघा, नीतिमत्ता राजकारणात कुठंच राहिली नीतिमत्ता आज आहे नाही असं मी म्हणत नाही, पण त्याचं प्रमाण कमी आहे. बरोबर. आजचं राजकारण आहे तुम्हाला सांगू का? आजचं राजकारण जे टिकलंय ते 1 ईव्हीएम मशीनवर, 2 तांत्रिक बुवाबाजींवर. तुम्हाला अंधश्रद्धा वाटेल, इंदिरा गांधी काळा त्यांनी सुद्धा योगगुरू ठेवले होते, ते सुद्धा तांत्रिक बळ वापरायचे. नृसिंह जे हे होते आपले पंतप्रधान नरसिंहराव, त्यांचा सुद्धा चंद्रस्वामी त्यावेळी आले होते. यांनी 1-1, 2-2 बाबा ठेवले होते. आजच्या राजकीय पुढाऱ्यांकडं तांत्रिक बाबांची फौज आहे. रायगड सगळ्यात मोठा आता उदाहरण आहे. याच्यामध्ये लोकांची खरं तर हे तुम्हाला मी सांगतो की लोकांची अंधश्रद्धा आहे. सहज म्हणतात मग एवढे तांत्रिक बाबा आहेत तर सीमेवरच्या लोकांना का करत नाही? तुम्हाला त्यातलं तंत्र कळतं का हो? सीमेवरच्या लोकांसाठी कोण खर्च करणार आहे? आज एक जर विद्या करायची आहे, जे तुमच्या कामाख्येला जातात, कामाख्य मात्याला करतात, किंवा पश्चिम बंगालला तारामती
तारा उग्र तारा देवी आहे, तिच्याकडे करतायत. किंवा मध्य प्रदेशमधली तुमची पितांबरी जिला म्हणतात, तिच्याकडे ह्या करतायत शत्रुनाशासाठी. आपले विरोधक 25-25, 30-30 लाखाच्या उपासना कराव्या लागतात, त्यांना बली चढवावे लागतात. तेव्हा त्या तुमच्या भोवती एक कवच निर्माण करतात आणि तुमचे विरोधक थोपवून ठेवतात. ही विद्या सुरुवातीपासून आली. रामाने रावणावर हे करताना केलंच होतं, कारण ती शेवटी सती आहे, ती सीतेचाच तो आहे. समाजाच्या रक्षणासाठी राक्षसांना नमवण्यासाठी केलेली ते होती. पूर्वी राक्षसांना नमवण्यासाठी करायच्या या सगळ्या विद्या, हे सगळे यज्ञ आणि हे सगळे बली द्यायचे, देव सुद्धा करायचे. आता साली माणसं मारण्यासाठी आणि माणसं तोपवण्यासाठी करतायत. नीतिमत्ता घसरली ना. आता स्मशानात बांधणी करतायत. आणि ही कधी होते? एक दिवाळीत होते, एक होळीच्या सणाच्या दरम्यान होते. वर्षभर करत नाहीत ते, 6-6 महिन्याचा पिरियड असतो त्यासाठी. आणि ह्या राक्षस रूपी नेत्यांना तेवढंच काम आहे, बंगाली बाबा आणा, बसवा, जारण, तारण, मारण, अगदी स्मशान, हे सगळे तेच करतात. त्याच्यावरही राजकारण चाललंय. म्हणून तर ते सांगतात ना का इथं शिंग पुरली, इथं अमुक पुरलंय, कोणी वाघाचा पंजा आणतो. ही विद्या आहे आणि याच्यात अंधश्रद्धा नाहीये. एक शुद्ध विद्या आहे, एक अशुद्ध विद्या, ज्याला आपण काली विद्या म्हणतो. हा भाग आहे, हा ब्लॅक मॅजिक. ब्लॅक मॅजिक. मग त्याच्यामध्ये कसं आहे की हिप्नॉटिझम ज्याला म्हणतात, तिथून सुरुवात होते. सामूहिक वशीकरण ज्याला म्हणतात, की निवडणुकीला वापरतात. हे सगळं 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 चाललंय. हे शुद्ध विद्येचं नाहीये, त्याच्यामुळे त्यात नैतिकता नाहीये आणि याचा अंत वाईट आहे. आणि म्हणून मी लोकांना सांगतो की या मार्गाने जाऊ नका. तुम्ही शुद्ध विद्येनं चला, तुम्ही अध्यात्मानं चला, तुम्ही विज्ञानाच्या मार्गाने चला, तुम्ही विश्वास ठेवा, ट्रस्ट, लोकांवर विश्वास ठेवा, लोकांसाठी करा. तुम्हाला आज लोक नाही मानणार, काही हरकत नाही. कोणाच्या घरी जेवायला जायचंय का? तुम्हाला तुमचा स्वतःचा मार्ग निवडून तुमच्या बरोबर उद्या कोणी येईल याची वाट बघू नका. मी तुम्हाला तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं की कोणी सोबत येत नाही, मग आपल्यासोबत कोणी पाहिजे. 4 चौघे काय गरज नाही. जन्माला एकटा जाऊया, फिरूया, मजा करूया, या सृष्टीचा आनंद लुटूया, माणसं निहालूया, त्यांना जवळ करूया. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, साने गुरुजी सांगतात. साने गुरुजीला सुद्धा ही यंत्रणा बदलत नाही म्हणून आत्मघात करून घ्यावा लागला, आत्महत्या करावी लागली. त्याने आत्मघात म्हटलाय, ती आत्महत्या होती. जो समाजासाठी झगडतो त्याला खूप त्रास होतो, यातना होतात, क्लेश होतात, त्याच्या कुटुंबाला यातना होतात. पण हे सगळं माझ्या आई वडिलांकडनं आली. माझी आई इतकी प्रेमळ आहे आणि इतकी तिचं आजी 84व्या वर्षी तिची बुद्धी तल्लीन आहे की ती, मला वाटते, मला आश्चर्य वाटेल, पण गणिताचे ज्याला प्रणेते म्हणतात, भास्कराचार्यांचा जन्म आहे की काय माहित नाही. तिचं गणित एवढं जबरदस्त आहे की तुम्हाला परफेक्ट आकडेमोड करून सांगते. आणि इतकं प्रेम, तिने खूप मेहनत घेतली. तिने जी काही मेहनत घेतली, तिने जो काही संघर्ष केलाय आणि तिने जो काही विरोध केलाय जीवनात, ते सगळं आमच्यात उतरलंय. आणि तिथनं खरं हे सगळं लढण्याचं बळ हे माझ्या आईकडनं आले. बाबा सगळ्यांना सामावून घ्यायचे, पण आई जिथं अन्याय दिसेल तिथं पदर खोचून उभे राहायचे. तुम्हाला एक घरचा किस्सा सांगतो आणि आपण मुलाखतीचा एंड करूया. माझ्या काकाने आम्हाला फसवलं होतं. आमच्या काकाने एका XYZ, मी आता नाव नाही सांगत कारण ते मला सगळी ती भूत जमा नाही करायची. आणि मग काकाने फसवलं होतं म्हणून त्यांना खूप माझ्या वडिलांनी वगैरे घराबाहेर काढलं होतं. तर उपकाराची जाणीव नसते कधी कधी लोकांना. आणि एक दिवशी ते आले रात्री टेम्पो घेऊन, माणसं भरून, आणि आमच्या घराच्या बाहेरून रस्त्यावरूनच आव्हान करायला लागले, शिव्या घालायला लागले. आम्ही 4 भावंड, लहान लहान 5, आणि आई. आम्ही झोपलो होतो, बाबा घरी नव्हते, बाबा मुंबऱ्याला होते. माझ्या आईला आवाज कमी येतो. आम्ही सगळे जागे झालो. आई म्हणले का उठलात? म्हणे ते काका जरा आलेत, आपल्याला शिव्या घालतात. कोण? XYZ. मी नाव सांगितलं, आम्ही सगळ्या बहिणी वगैरे.
त्या मोरक्याला आपण सगळं सोडवलं, पोलीस स्टेशनहून बाहेर काढलं, राहायला घर दिलं, त्याने आपल्याला फसवलं. तो आलाय. आई उठली, त्यावेळी लाईट नव्हती. तिने चिमणी पेटवली आणि घरात खोलपा असायचा, माहितीये? कोयता. खोलपा म्हणजे ज्याला ग्रामीण भागात खोलपा म्हणतात, म्हणजे फाटी. हा, फाटी. हा, आमच्या शेतात फाल. फाटी, ज्याला फाल म्हणतात. फाल म्हणतात. प्रत्येककडं करंजाचं झाड असतो ना, हा. तो असा खोलपा घेतला आणि एकटीच अंधारात बाहेर पडलीनं आवाज दिला. एकटीनं आवाज दिला. ते काका आणि त्यांच्याबरोबर आलेले सगळे त्यांचे जे काही गुंड होते ते 5 मिनिटाच्या आत पाय लावून पळाले. अशी ही रणरागिणी आहे, वाघीण आहे. हा किस्सा आम्ही कोणाला सांगितला नाही अजून, पण काय त्या मातेकडे ताकद असेल जी आजही, म्हणजे आज तिचं वय 84 आहे, पण तिच्या चुलत नंदा आहेत किंवा कोण असेल तरी ती त्यांना आजही रिस्पेक्ट देते, कोणासमोर वाकत नाही. पण नाती जोपासावी कशी ते तिच्याकडनं शिकावं आणि नाती तोडावी कशी तेही शिकावं. नाती जी आहेत ना, ही फार गोंधळायची नसतात. नाती तुम्हाला उंबरट्यावर सोडता आली पाहिजे. नाती जर तुम्ही उंबरट्यावर सोडून जगात झेप घेतलीत, तुम्ही खूप पुढे जाल. कारण ही नाते असतात ना, ही अडचणीत आणतात. नात्यांमध्ये अडकायचं नाही. तुम्हाला पुढे जायचं असेल, समाजात नवनिर्माण काही करायचं असेल, धाडायचं असेल, चांगलं निर्माण करायचं असेल, अंधार दूर करायचा असेल, तर तुम्हाला या सगळ्यात पहिले नातं तोडायला पाहिजे. नातं म्हणजे तुमच्या मनाला लागलेलं, ज्याला काय म्हणूया की एक अहंकार नाही म्हणता येणार, पण तुमच्या मनाला जलमट लागतात ना, घराला जशी आपण साफसफाई केली नाही की जलमट पकडतात, तसं नाती म्हणजे तुमच्या घराला लागलेले एक जलमट आहे. ती उंबरट्यावर सोडा आणि बाहेर पडा. उगवणारा सूर्य प्रत्येक दिवसाचा तुमचा असेल. वा. ह्याच सूर्याच्या प्रकाशवाटा तुमच्या आयुष्यात येवो यासाठी शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू.